नमस्कार. मी रोटरी अनघा, रोटरी क्लब सिनाजी पासपोर्टच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज नवीन टॉपिकने आपण सुरुवात करतो आहे, तो म्हणजे आहार आणि विचार. तर आपण ह्याविषयी कंटिन्युअस सेशन सुरू राहतील दामले सरांचे. तर सगळ्यांनी पहिली एक रिक्वेस्ट आहे सगळ्यात महत्त्वाची, ती म्हणजे प्रत्येकाने आपले माईक बंद करावे. आपण घरात आरामात कम्फर्ट लेवलमध्ये असू तर शक्यतो तुम्ही तुमचे व्हिडिओ सुद्धा बंद ठेवलेत तरी चांगलं राहील. आणि ज्यांना कुणाला काही प्रश्न असतील त्यांनी सेशन संपल्यावरती सर सांगतील त्यावेळेला आपलं माईक ऑन करून हात वर करून क्वेश्चन्स विचारावे. तरी दामले सर तुम्ही सुरू करू शकता. गुरुजी नमस्कार. 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 येतोय आवाज? येतोय? स्लाइड दिसते? येस येस. धन्वन्तरये नमः. ओम धन्वन्तरये नमः. आपण आज आहार आणि विचार, मनाचा संबंध आहाराशी सविस्तर चर्चा करणार आहोत. मला असं वाटतंय की पुढची 5 ते 6 लेक्चर्स या विषयावर होणार आहेत, मनाचा संबंध आहाराशी. कार्यारंभक श्री गणेश, आरोग्य देवता भगवान धन्वंतरी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम, भगवान श्री सूर्यनारायण, सूर्यपुत्र महाबली हनुमान, राष्ट्रबंधू अजयोदय दीक्षित यांना वंदन करून, फादर ऑफ हिंदुइझम स्वामी विवेकानंद, फादर ऑफ मॅथ्स महर्षी आर्यभट्ट, फादर ऑफ अल्जेब्रा महर्षी भास्कराचार्य, फादर ऑफ केमिस्ट्री महर्षी नागार्जुन, फादर ऑफ ॲटॉमिक थिअरी महर्षी कणाद, फादर ऑफ टेक्नॉलॉजी आचार्य भारद्वाज, फादर ऑफ कॉस्मॉलॉजी आचार्य कपिल, फादर ऑफ एस्ट्रोलॉजी आचार्य वराहमिहिर, फादर ऑफ डेअरी फार्म भगवान गोपाल श्रीकृष्ण, फादर ऑफ कॉटन इंडस्ट्री महर्षी भावना, फादर ऑफ धनुर्वेद आचार्य द्रोणाचार्य, फादर ऑफ चतुर्वेद महर्षी व्यास, फादर ऑफ व्याकरण महर्षि पाणिनी, फादर ऑफ स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज, फादर ऑफ योग महर्षि पतंजलि, फादर ऑफ एग्रीकल्चर महर्षि पराशर, फादर ऑफ इकॉनॉमी आचार्य चाणक्य, फादर ऑफ लॉ महर्षि मनु, फादर ऑफ मॅनेजमेंट समर्थ रामदास स्वामी, फादर ऑफ सर्जरी महर्षि सुश्रुत, फादर ऑफ मेडिसिन महर्षि चरक. आणि या सगळ्या फादरना जन्माला घालणारी मदर ऑफ ऑल फादर भारत मातेला वंदन करतो. आणि मी माझ्या मुख्य विषयाकडे येतो. अनादि अनंत स्त्री शक्तीला वंदन. कारण आहाराची सगळी सूत्र ही स्त्रीच्या हातामध्ये असतात. त्यामुळे या स्त्रीला, ज्या स्त्रीचं वर्णन मनुस्मृतीमध्ये यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः, जिथे स्त्रीची पूजा सन्मान केला जातो तिथे देवता राहतात असं मनुस्मृती म्हणते. या स्त्रीला, या स्त्री शक्तीला वंदन. ही संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना आनंददायी जाऊ. जेवणात काही पथ्य न सांगता आहाराचे नियम कसे ओळखायचे आणि त्याचा मनाशी संबंध कसा जोडून घ्यायचा. स्त्रीची पूजा केली जाते. हळद आणि कुंकू हे सौभाग्याचं जसं प्रतीक आहे तसं सूर्य आणि चंद्र यांचं देखील प्रतीक आहे. एकाच वनस्पतीपासून बनवलेले हे 2 घटक आहेत. हळद ही स्वभावता उष्ण आहे आणि कुंकू जे हळदीपासूनच तयार केलं जातं हे स्वभावाने शीत थंड गुणाचं आहे. आणि म्हणून या स्त्रीचं स्वागत आणि समारोह हा हळदी कुंकवाने केला जातो. आणि म्हणून तिच्या डोक्यावर हळदी कुंकू लावून मी या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. लक्षात यावं की हे कुंकू आणि टिकली किंवा हे कुंकू, हळद आणि कुंकू लावणं हे आरोग्यासाठी देखील, मनाच्या आरोग्यासाठी देखील तेवढंच महत्वाचं आहे. कारण जिथे लावलं जातं हे आज्ञाचक्राचं स्थान आहे. आणि हे आज्ञाचक्र जर बिघडलं तर आपण चुकीच्या आज्ञा ग्रहण करत असतो. रोग होण्याची जी कारणं आहेत, जर मी मागे जातो म्हणजे आपल्याला या विषयाची व्याप्ती लक्षात येईल. रोग होण्याची जी कारणं आहेत, आयुर्वेद असं म्हणतो की शारीरिक स्तरावर, मानसिक स्तरावर आणि आध्यात्मिक स्तरावर रोग होतो. आजच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटना त्याच्यात आणखी 4थं ऍडिशन करते, ते म्हणजे सामाजिक. तर ही 4 कारणं आपण जर लक्षात घेतली तर 5वं कारण जगात कुठेही उपलब्ध नाही. या 4 कारणांनी रोग होत असतो. रोगाच्या शारीरिक कारणांमध्ये निज आणि आनंद. निज म्हणजे आतमध्ये जे दोष असतात, वात, पित्त, कफ, सात धातू, मळ यांचे 3 मळ
यांचे जे काही गोष्टीची कारणं आहेत त्यामुळे हे रोग होत असतात. आगंतुक म्हणजे बाहेरची कारणं, याच्यामध्ये जंतू संसर्ग असेल, बाहेरनं येणारे किडामुंगी चावली, वरनं काहीतरी कपाळावर आघात झाला किंवा वीज पडली, भूकंप, सुनामी, जलप्रलय इत्यादी कारणांनी व्याधी, मृत्यू अवस्था म्हणजे बाहेरची कारणं आणि शरीराची कारणं असे हे दोन भाग आहेत शरीराचे. मनाचा जो त्याच्यातला सहभाग आहे त्याच्यात सुद्धा दोन भाग येतात, एक बाहेरील मन आणि अंतर्मन. बाहेरील मन हे मेंदूच्या विचारांशी संबंधित राहतं, बाहेरील कारणांशी बुद्धीशी संबंधित राहतं आणि अंतर्मन जे असतं ही
ज्वरादौ लंघनम कुर्यात ज्वरमध्ये तू पाचनम ज्वरांते भेषजम दद्यात. इथे कालविचार सांगितलेला आहे. म्हणजे काही काळ, पहिले 5 दिवस, 4 दिवस, 7 दिवस, 8 दिवस ते तुम्हाला अवस्थास्य पृथ्वीला हा वैद्यांसाठीच असलेला आहे. तर वैद्याने या गोष्टींचा विचार करावा. चिकित्सा देत असताना, डायग्नोसिस करत असताना, पथ्य सांगत असताना किंवा अन्य काही औषधांची निवड करत असताना या गोष्टींचा विचार करावा. अनल म्हणजे अग्नी, अग्नी म्हणजे भूक. 13 प्रकारचे अग्नी शरीरामध्ये सांगितले. त्याच्यामध्ये जाठर अग्नी, ज्याला आपण भूक असं म्हणतो व्यवहारामध्ये, HCl सिक्रीट होतं असं आपल्याला इयत्ता 6वी मध्ये सांगितलेलं होतं. ते जे काही पोटातला स्त्राव आहे त्याला म्हणतात अनल. अनल म्हणजे अग्नी, भूक किती आहे असे एकूण 13 अग्नी आहे. त्यातला मुख्य जाठर अग्नी, पंचमहाभूतांचे 5 अग्नी, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. 7 धातू शरीरामध्ये, या 7 धातूंचे 7 अग्नी, 7 आणि 5 12 आणि जाठर अग्नी 13 असे एकूण 13 अग्नी शरीरामध्ये असतात. या 13 अग्नींचा आपल्याला स्वतंत्रपणे विचार करायला लागणार आहे. प्रकृतीमध्ये तुम्हाला ही व्यवहारातला शब्द तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझी प्रकृती वाताची आहे, पित्ताची आहे, कफाची आहे. एवढेच 3 प्रकृती नाही आहेत, तर त्यांच्या द्वंद्वज प्रकृती पण असतात. वात पित्तज, पित्त कफज, वात कफज आणि सांगोपाती, सगळ्यांचा मिळून विचार करायचा. तर या प्रकृतीचा पण आपल्याला विचार करायला लागतो, स्वतंत्रपणे करायचा. आणि ह्या परम्युटेशन कॉम्बिनेशन, दृश्य आणि देशाचा, दृश्य आणि बलाचा, दृश्य आणि कालाचा, दृश्य आणि अग्नीचा, दृश्य आणि प्रकृतीचा, दृश्य आणि वयाचा, हे कसं आहे तसंच या तत्वाचा या प्रत्येकाशी संबंध जोडला हा विषय खूप मोठा होतो आणि आहे. या सगळ्यांची उत्तरं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे आणि मोहम उत्तर नाही आहे, त्याचा सविस्तर विचार केलेला आहे आणि आपल्याला काय करायला पाहिजे हाही विचार सांगितलेला आहे. वय म्हणजे कसं, लहानपणातले आजार वेगळे असतात, तरुणावस्थेतले आजार वेगळे असतात, वृद्धावस्थेतले आजार वेगळे असतात. वयानुसार होणारा परिणाम जो असतो हा सुद्धा बदलत असतो. कफाचे आजार लहानपणी असतात, पित्ताचे आजार तरुणपणी आणि वार्धक्यामध्ये वाताचे आजार वाढतात. मला एक वाक्य गोंदवलेकर महाराजांचं आठवतंय. महाराजांचं प्रवचन हे नावाचं एक पुस्तक आहे. कोणाच्या घरी जर असलं तर ते आता वाचायची वेळ आलेली आहे, कृतीत अंमल करण्याची वेळ आलेली आहे. महाराज असं म्हणतात एका ठिकाणी, ज्या वयामध्ये जे आजार व्हायला पाहिजे त्या वयात ते झाले म्हणजे आपण निरोगी असं समजावं. किती मस्त विचारायला. आपण उगाच घाबरत असतो, मला अटॅक येणार की काय, मला आता पित्त वाढलंय, माझ्या मेंदूमध्ये गाठ तयार होईल की काय, मला असा गर्भाशयाचा आजार होईल की काय, मला मध्ये फॅटी लिव्हर होईल की काय, मला अपेंडिक्स होईल की काय, माझे गुडघे बदलावे लागतील काय. हे सगळे तारुण्यातले आजार आहेत. वृद्धावस्थेमध्ये काय होतं, इंद्रियांची शक्ती कमी होते, राग खूप येतो, मनावरचा संयम सुटतो आणि मग मनाच्या संबंधित आजार किंवा वृद्धत्वाच्या संबंधित आजार, वाताच्या संबंधित आजार हे वय वर्ष 50 नंतर सुरू होत असतात. आणि कफाचा काळ, मुलांचे आजार, मग टॉन्सिल्स आहे, डोळ्यातनं पाणी येतंय, घसा खवखवतोय, सारखी सर्दी होत राहते, डोकं दुखतंय, हे सगळे कफाचे आजार वयाशी संबंधित असते. आणि आता आपल्या विषयाचा मुख्य गाभा जो आहे सत्व, मन, मन कसं आहे याचा सविस्तर विचार आपण पुढे करणार आहोत. सात्म्य हा शब्द जो आहे, काय काय सात्म्य आहे. सात्म्य म्हणजे मला सहज पचेल असं, मग ते आहारातले असेल, नाहीतर विचारातलं असेल, व्यायामातले असेल, काळाचे असेल, देशाचं असेल, भूकेचा असेल, प्रकृतीचा, पुन्हा त्याचा परम्युटेशन कॉम्बिनेशन प्रमाणे अर्थ लावायला लागेल. आणि शेवटचा मुद्दा सांगितला आहार. या आहाराचा देशाशी संबंध म्हणजे प्रदेशानुसार आहार असतो. जसा गहू हे पंजाब मधलं मुख्य अन्न आहे. मका हे होतं, आता गहू झाला. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर कोकण प्रांत जो आहे हा मुख्यतः भात जेवणारा, कोकणी भात बोकणी असं म्हणतात. म्हणजे मुख्य आहार कोणता आहे तर भात हा आहे. नाचणी हे त्याच्यातलं उपधान्य आहे. कोकणाचा विचार केला तर तुम्ही वर जर गेलात, घाटावर गेलात तर ज्वारी आणि तांदूळ असा मुख्य आहार दिसतो. डाळींचे प्रकार तिथे वेगवेगळे दिसतात. तुम्ही आणखीन वर जर गेलात तर फक्त भाकरी असाच प्रकार, आणि ती सुद्धा ज्वारीपेक्षा बाजरी तिथे जास्ती वापरली जाते. जसा तेलाचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये तेल 2-3 प्रकारची वापरली जातात. एक शेंगतेल, तेल आणि खोबरेल तेल. परंतु उत्तर प्रदेशमध्ये जर गेला तर बाकीच्या तेलांचा विचार न करता सरसों का तेल, मोहरीचं तेल, राईचं तेल हेच प्राधान्याने जेवणात सुद्धा ते वापरलं जातं. काही ठिकाणी कापसाचं तेल पण वापरलं जातं. आता ते नवीन प्रकार राईस ब्रान तेल वगैरे सगळं आलेलं आहे. या सगळ्याचा विचार या आहाराचा त्या प्रदेशाशी, कोणत्या वयात कोणता आहार घ्यावा. म्हणजे आता जन्मलेल्या बाळाला महाराष्ट्रामध्ये पहिला घास जो जातो हा वरण भाताचा जातो. घाटावर जर गेला तर पहिला घास हा भाकरीचा तुकडा त्याच्या हातात दिला जाईल. ख्रिश्चन देशांमध्ये जर गेला तर त्याच्या हातात पहिल्यांदा पाव किंवा बटर बिस्किट येईल.
म्हणजे आहार हा लहानपणापासून ठरत असतो. त्याचं गोत्र कुठचं आहे, त्याचं कुळ कोणतं आहे, देश कोणता आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा. म्हणून शेवटची ओळ जी आहे ती महत्वाची आहे. अवस्था पृथक्विधा, ह्या अवस्थांचा वेगवेगळा विचार, संतुलित विचार आपल्याला करायचा आहे. विषयाची व्याप्ती सांगितली, त्याच्यातलं सत्व आणि आहार या दोन गोष्टींचा विचार आपण करणार. आरोग्याचे 3 स्तंभ सांगितलेले आहेत. सत्वम आत्मा शरीरमच प्रयमेतत् त्रिदंडवत असं एक वाक्य आयुर्वेदात येतं. सत्व, आत्मा, सत्व म्हणजे मन. आत्मा हा परमात्म्याशी कनेक्ट असतो. निसर्गामध्ये परमात्मा आहे, आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे. माझ्या हातात रिमोट आहे आणि त्याचा सेन्सर टीव्हीला बसलेला आहे. रिमोटचं जसं काम असेल तसंच समोरच्या टीव्हीचं काम होत असतं. म्हणजे हे जसा संदर्भ मिळतो तसाच आत्मा आणि परमात्मा, तसंच मनाचा सुद्धा संदर्भ मिळतो. मन, माझं मन जे आहे शरीरातलं मन आहे आणि विश्वमन नावाचा आणखीन एक एंटिटी आहे. विश्वाला, नियतीला एक मन आहे. नियतीला वाटलं म्हणून भूकंप झाला, नियतीला वाटलं म्हणून वीज पडली, नियतीला वाटलं म्हणून प्रलय आला, नियतीला वाटलं म्हणून ज्वालामुखीचा उद्रेक झाला, नियतीला वाटलं म्हणून सुनीता विल्यम्स परत भारतामध्ये आली किंवा परत पृथ्वी ग्रहावर आली. हे नियतीचं मन असतं. नियती किती मजबूत आहे यावर ते तुमच्या मनाची गती अवलंबून राहते. आणि तिसरं जे सांगितलंय हे शरीर सांगितलं. म्हणजे सत्व, आत्मा आणि शरीरांचं त्रयमेतत् त्रिदंडवत. एखादी झोपडी बांधायची असेल तर त्याला 3 काठ्या असणं आवश्यक आहे. 2 काठ्यांवर घर बांधता येत नाही, त्याला तिसरा एक टेकू लागतो. मग त्या तिघांचा एक आधार प्रत्येकाला मिळत असतो. तसे 3 मुख्य स्तंभ सांगितलेले आहेत आणि 3 उपस्तंभ सांगितले. उपस्तंभ म्हणजे त्याला आडबार ज्याला आपण म्हणतो. 3 मुख्य काठ्या त्या हलू नयेत म्हणून या प्रत्येक 2 काठ्यांच्या मध्ये आणखीन एक आडवी काठी बांधली जाते. तर हे कोणते कोणते आहेत तर आहार आणि विहार हा त्याच्यातला आणखीन एक उपस्तंभ आहे. निद्रा म्हणजे झोप हा आणखीन एक उपस्तंभ आहे. आणि ब्रह्मचर्य, या आहार, विहार आणि निद्रा आणि ब्रह्मचर्य हे जे 3 उपस्तंभ आहेत या तिघांचाही पुन्हा स्वतंत्रपणे सत्व, शरीर, आत्मा आणि मन यांच्याशी विचार करावा लागेल. ही सगळी परम्युटेशन कॉम्बिनेशन अभ्यासासाठी आपल्याला घ्यावी लागणार आहे. आपण पुढे जाऊया. या प्रत्येकाचा मनाशी काय संबंध आहे हेही आपण बघणार आहोत. जसं आत्मा आणि शरीर यांचा मनाशी संबंध आपल्याला चेक करायला लागणार आहे. आहार, विहार, विहार म्हणजे व्यायाम किंवा तुमचं फिरणं, ते तुमचा व्यवसाय किंवा तुमचं आजूबाजूचं वातावरण किंवा तुम्ही घालत असलेला पोशाख, हे सगळं त्या विहारामध्ये येतं. आहार म्हणजे फक्त खाणं आणि पिणं, 2 गोष्टी. निद्रा म्हणजे झोप आणि ब्रह्मचर्य म्हणजे तुमचे विचार. ब्रह्म हा शब्द नुसतं ब्रह्मचर्य म्हणजे सेक्स एज्युकेशन अशा अर्थी नाही, हा फार लिमिटेड अर्थ घेतला. ब्रह्म जाणून घेणं, ब्रह्म म्हणजे आत्मा जाणून घ्यायचा आहे, त्याची चर्या कशी असावी, आत्मशुद्धीसाठी काय काय करावं, त्याही सगळ्याचा उल्लेख जो आहे हा ब्रह्मचर्यामध्ये केला जातो. यांचा मनाशी संबंध आपल्याला उलट सुलट क्रॉस एक्झाम आपल्याला करावी लागणार. म्हणजे आजच्या मॉडर्न मेडिसिनच्या भाषेत डबल ब्लाइंड मेथड असं म्हणतात ना, हे डबल नाही, हे ट्रिपल आहे. आयुर्वेदामध्ये हा ट्रिपल आहे. आणि म्हणून आयुर्वेद आणि ॲलोपॅथी याची तुलना मी जेव्हा करतो तेव्हा मला असं वाटतं की रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं. नाम है भारतीय संस्कृती, भारतीय सभ्यता, भारतीय नीतिमत्ता आणि भारतीय आयुर्वेद, आरोग्य असा विषय. एवढी मोठी या विषयाची व्याप्ती आहे. त्याच्यातल्या म्हणजे आज मी समुद्र घेऊन तुमच्याकडे बसलोय आणि त्याच्याने आपण काही आता आचमन फक्त करणार आहोत किंवा असं नुसतं प्रोक्षण, नुसतं अंगावर पाणी शिंपडून घेणार आहोत. एवढा हा विषय मोठा आहे असं मला वाटतं. आपण आपली क्षमता जर ओळखली तर या सगळ्यावर आपण स्वतंत्रपणे विचार करू शकतो आणि तो तसा करावा. ती दृष्टी आहे, ती दृष्टी मी देण्याचा प्रयत्न करतोय. मी सांगतोय 100% सत्य असेलच असं नाही, परंतु निश्चितपणे तुमच्यापेक्षा माझ्याकडे 30-32 वर्षांचा अनुभव जास्ती असल्यामुळे मी जे सांगतोय ते माझ्या गेल्या 30-32 वर्षांचा जो व्यवहारातला अनुभव माझ्याकडे जो जमा झालेला आहे, रुग्णांचा अनुभव माझ्याकडे जो जमा झालेला आहे, मी स्वतः काही प्रयोग करून घेतलेले आहे, ग्रंथांचा अभ्यास झालेला आहे, आपटांनी मला काही सांगितलेलं आहे, आमच्या गुरूंनी काही सांगितलेलं आहे, वेगवेगळे सिम्पोजियम्स होतात, तिथे जातो, तिथे ज्या चर्चा असतात, तिथनं जे काही असे ज्ञानकण मिळतात ते वापरून मी आता माझं ज्ञान जे आहे ते तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे माऊलींच्या भाषेत सांगायचं तर तुमची सगळी ज्ञानेंद्रिय कानामध्ये एकवटून या सगळ्या ज्ञानेंद्रियांना आनंद मिळेल, तृप्त होऊन जातील, अशा रीतीने माझं संभाषण आता पुढचं होणार आहे. उपनिषदामध्ये एक वचन आहे. आता उपनिषद म्हणजे काय हे मात्र विचारू नका. आमच्या सिलेबस मधले सगळे भाग गाळून टाकलेले आहेत.
एक काळ असा होता की भारतामध्ये जी गुरुकुलं होती त्याच्यामध्ये सगळे ग्रंथ होते. वेदांचा अभ्यास केला जायचा, भागवताचा अभ्यास केला जायचा किंवा उपनिषदांचा, पुराणांचा अभ्यास केला जायचा, ब्राह्मण ग्रंथ, आरण्य ग्रंथ हे सगळं होतं. आज या सगळ्यांचा लोप झालेला आहे. अच्छे दिन आने वाले आहे असं म्हणतात. बघू आता पुढे काय काय अच्छे दिन कसे कसे येता येते. सुरुवात दिसते, कुठे ना कुठेतरी सुरुवात तो होणी चाहिए तसं दिसतंय. तर आयुर्वेदामध्ये या सगळ्या पुराणांना, अध्यात्माला खूप महत्व आहे आणि त्याच्यातला आहाराचा मनाशी संबंध अगदी थोडक्यात सांगायचं झाला तर उपनिषदातलं हे वचन संस्कृतमध्ये आहे. त्याचं मी मराठीत ट्रान्सलेशन करून तुमच्यासाठी सांगतोय. घुसळलेल्या दह्याचा सूक्ष्म भाग म्हणजे लोणी व्यवहारात समजण्यासाठी हे ग्रंथकार सांगतात. भक्षण केलेल्या तेजाचा एक भाग म्हणजे वाणी आणि प्राशन केलेल्या जलांचा सूक्ष्म अंश म्हणजे प्राण आणि भक्षण केलेल्या अन्नाचा सूक्ष्म अंश म्हणजे मन. आहाराचा मनाशी संबंध जो आहे ना हा इथे येतो. म्हणजे जसा आपला आहार असेल तसं आपलं मन म्हणत असतं. म्हणजे मला आज खूप राग येतोय, याचा संबंध आहाराशी आहे का? हो, निश्चितपणे आहाराशी संबंध आहे. मी आज पाप मला काहीतरी करावं असं वाटतंय. हॉटेलमध्ये गेलो आणि तिथला चमचा मला चढवून आणावा असं वाटतं. हॉटेलमध्ये गेलो तिथली बडीशेप मला बरोबर खावीशी वाटली. हॉटेलमध्ये गेलो तिथली खडी साखर मला बांधून पुरी घेऊन आलो किंवा आणखी तिथलं जास्तीत जास्त फायदा घेण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. मनाची अशी वृत्ती होण्याचं कारण हे आपल्या आहारामध्ये असतं का? तर हो, निश्चित नाही. आहाराचा आईनं केलेलं जेवण आणि बाईनं केलेलं जेवण याचा मनाशी संबंध असतो. तुम्हाला असं वाटेल की काय याच्यात एवढंच, त्या चपात्या तर भाजायच्या, तेच पीठ आहे, तोच तवा आहे, तोच गॅस आहे, फक्त परतणारा आणि लाटणारा हात फक्त बदलतो. एक उदाहरण फक्त सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात. मी जेवायला बसलोय आणि माझी आई गॅसकडे उभी आहे आणि ती मला पोळ्या लाटून देते, गरम गरम पोळ्या देते. मला ताटामध्ये छान तूप साखर आहे किंवा एखादी वाटण्याची उसळ आहे आणि मी ते खूप छान आनंदाने खातोय आणि मी अशी स्तुती करत खातोय. वा, काय मस्त गरम गरम पोळी, त्याच्या काय तूप मस्त असं वेगळंच चाललेलं आहे, तसं फिरतंय सगळं तुपाचा गोळा त्या गरम गरम पोळीवर. आणि मी जेव्हा ती पोळी खातोय असा हात माझा भासतोय. एवढी गरम गरम पोळी जेव्हा तुमच्या तव्यावरनं डायरेक्ट ताटात आणली जाते आणि मी जेव्हा त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतोय तेव्हा आनंद सगळ्यात जास्त कोणाला होणार आहे? आईला आनंद होणार. ती जेव्हा पोळी तयार करून देते गरम गरम, मग तिला ते पोळी लाटण्याचं किंवा तव्यावर हात भाजण्याचं दुःख अजिबात असत नाही. का? कारण मी आपल्या माणसांसाठी हे सगळं करते. आता या आईच्या ठिकाणी बाईला ठेवून बघा. मी सांगतोय की पोळी मला आणखी पाहिजे आणि नेमकं आई जी लाटत असलेल्या पोळीचा जो गोळा होता कणिक मळलेली ती सगळी संपून जाते. ती सांगते, थांब बाळा, 2 मिनिटात मी तुला पुन्हा नवीन पीठ भिजवते आणि तुला मी गरम गरम पोळी भाजून देते. मग मी 2 मिनिटं तिथेच बसतो आणि आई इथे पुन्हा पीठ काढते, पुन्हा मळते, पुन्हा त्याच्यात तेल मीठ घालते आणि पुन्हा चपाती पोळी अशी लाटून मला द्यायला सुरुवात करते. आणि तिलाही आनंद आहे आणि मलाही थांबण्यामध्ये आनंद आहे. आता दुसरा भाग येतो. या आईच्या ठिकाणी समजा बाई असेल, बाहेरनं जेवण करायला बाई घरामध्ये येते आणि ती तिथे उभी आहे आणि मी तिला सांगतोय, वा, गरम गरम पोळी मस्त वाटतंय मला. आणि मी त्या बाईचं सुद्धा कौतुक करतो. तशाच लुसलुशीत पोळ्या जशा आईच्या हातच्या होत्या तशाच लुसलुशीत पोळ्या बाईच्या हातच्या पण होत आहे. म्हणजे पदार्थांमध्ये बदल नाही किंवा त्याच्या क्वालिटीमध्ये काही बदल नाही. पण समजा ते पीठ संपलेलं आहे आणि मी त्या बाईंना सांगतोय, बाई मला आणखी 2 पोळ्या जाणार आहे आज. पण ती म्हणेल, वरकरने ती सांगेल की थांबा मी तुम्हाला देते परत पोळी, पीठ भिजवून देते. पण तिच्या मनात तेव्हा जे विचार असतात, आत्ताच ह्याला खायची सवय झाली, मला आता जायचं होतं बाहेर, दुसऱ्या घरी पोळ्या करायला जायचं होतं, आत्ताच मी सांगितलेलं मुलांना मी लवकर येते आज म्हणून, आणि आज आता परत मला तो डबा, परत ते चाळा, परत ते मळा, परत त्याच्या चपात्या करा, इतका सगळा व्याप, माझी 20 मिनिटं माझी आता फुकट जाणार. हे सगळं करत असताना ती पोळीच्या पिठावर हात फिरवते, ते मळते. आता हे सगळे मनातले विचार त्या पिठावर संक्रमित होतात असं आयुर्वेद म्हणतं. आणि मग आता ती जी पोळी लाटली, ह्या लाटलेल्या पोळीमध्ये तिच्या मनातल्या भावना येतात आणि त्या तुमच्या शरीरामध्ये जातात आणि मग तुमच्या मनात सुद्धा एक असा विक्षेप तयार होतो किंवा संशय तयार होतो किंवा राग तयार होतो. हे जे सगळे मनाशी संबंधित असलेले आहेत ना, राग, मद, मोह, मत्सर, क्रोध ही मूळ भावना जी आहे ही सगळी त्या अन्नातनं त्रास्त होत असते. हे मी माझ्या पदरातलं धोत्रातलं काही सांगत नाहीये, हे उपनिषदामध्ये सांगितलेलं वर्णन आहे.
घुसळलेल्या दह्याचा सूक्ष्म भाग म्हणजे लोणी. जेव्हा दही घुसळलं जातं, मंथन केलं जातं, फिरवलं जातं, चक्राकार फिरवलं जातं, तेव्हा दह्यातला सूक्ष्म भाग जो दडलेला आहे दह्यातच लोणी बाहेर येतंय. ते दुधामध्ये येतो, दह्यामध्ये येतं कुठून? दुधामधनं येतंय, पण दुधामध्ये लोणी दिसतच नाही. ते गीत तो अभंग तुम्हाला आठवतोय? जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी, देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर. तिन्ही उपस्तंभ सांगितले या गीतामध्ये. आता आत्मा परमेश्वर हा मुख्य कर्ता आहे, मन पण आहे आणि शरीर हे जे देह जे आहे हे मंदिर आहे, अशी संकल्पना त्याच्यामध्ये केलेली आहे. तर या आहाराचा संबंध हा उलटा सुलटा आपल्याला बघावा लागेल. तेजाचा एक भाग म्हणजे वाणी. मी जेव्हा बोलतोय तेव्हा माझ्या बोलण्यातनं एक ऊर्जा प्रक्षेपित होत असते, माझ्या डोळ्यातनं एक ऊर्जा प्रक्षेपित होत असते, माझ्या देहबोलीतनं एक ऊर्जा प्रक्षेपित. याला म्हणतात तेज महाभूत. तेज म्हणजे फक्त अग्नीच आहे असं नाहीये. तुम्ही जे दृश्यमान आहे हे सगळं अग्नी अशा स्वरूपामध्ये विचार केला पाहिजे. आणि प्राशन केलेल्या जलांचा सूक्ष्म अंश म्हणजे प्राण. आता हे जल महाभूत आलं, दही हे पृथ्वी महाभूत झालं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे सगळं जिथे फिरतंय, फिरण्यासाठी आकाश महाभूत आणि वायू महाभूत आवश्यक आहे. प्राशन केलेल्या जलांचा सूक्ष्म अंश, सगळ्या प्रकारचं लिक्विड जे असेल, मग ते ज्यूस असतील, फळं असतील, आमटी भाजी असेल, ताक असेल किंवा हे सगळे लिक्विड जे आहेत ना, त्यातला सूक्ष्म अंश म्हणजे प्राण. आपण पहिल्यांदा जो असा प्राण कंठाशी आलेला माणूस जो असतो त्याला पहिल्यांदा काय देतो? जल, पाणी देतो. पहिल्यांदा गंगोदक असेल ते देत असतो. म्हणजे या प्राण शरीरात राहण्यासाठी जलाचा वापर केला जात असतो. प्रोक्षण करण्यासाठी जलाचा, शुद्धीकरणासाठी जलाचा वापर केला जात असतो, पाण्याचा वापर केला जात असतो. आणि भक्षण केलेल्या अन्नाचा सूक्ष्म अंश म्हणजे मन. एवढी या मनाची मोठी व्याप्ती आहे. आहाराचा स्थूलतम भाग, आपण जे जेवलो, आमटी भात जेवलो, पोळी खाल्ली किंवा गुलाबजाम खाल्ला, काही आणखी नॉनव्हेज खाल्लं, हे सगळ्याचा स्थूल भाग जो आहे त्याच्यातनं काय तयार होणार आहे? तर 3 दोषांचं पचन होणार, बाह्य शरीराचं पोषण होणार, 7 धातूंचं पोषण होणार, मल तयार होणार. हा आहाराचा स्थूल भाग झाला. आहाराचा मध्यम भाग जो आहे त्याच्यातनं धातू तयार होते, इंद्रियांचं पोषण होत जाईल. आणि आहाराचा सूक्ष्मतम भाग जो आहे त्याने मनाची बुद्धी होत असते. त्यामुळे आहाराचा स्थूल भाग, आहाराचा मध्यम भाग आणि आहाराचा सूक्ष्म भाग याने तसं गामित्व आतमध्ये जाण्याची प्रवृत्ती ही बदलत जाते. तुम्हाला मी सूक्ष्म, मध्यम आणि स्थूल याचं व्यवहारातलं उदाहरण सांगतो, म्हणजे हा विषय आणखी क्लिअर होऊन जाईल. गहू घेतले, गव्हाचं मी वरची खपली काढली आणि त्याचे तुकडे केले, खपली गहू म्हणतात. हा झाला भरड, नुसतं भरभरीत पीठ केलेलं नाहीये, नुसतेच कुठलेच गहू. खपली गहू त्याची खीर केली जाते. कर्नाटकात हुग्गी या नावाने ती प्रसिद्ध आहे. खसखस आणि नारळाचा रस घालून, नारळाचे तुकडे घालून, शेंगदाणे काजू घालून अशी ती हुग्गी केली जाते. ही हुग्गी जी आहे ती ज्या गव्हापासून बनवली जाते हा स्थूल गव्हाचा स्थूल भाग झाला. आता या गव्हाचा मध्यम भाग म्हणजे रवा, जाड रवा आणि बारीक रवा हा झाला मध्यम भाग. सूक्ष्म भाग म्हणजे त्याचं पीठ, म्हणजे आपण गव्हाला म्हणतो ती कणिक. आणि सूक्ष्मतम भाग म्हणजे मैदा. गव्हाचे जे सगळे रूप आहेत, फक्त एक आहे स्थूल, एक आहे मध्यम, एक आहे सूक्ष्म, एक आहे अतिसूक्ष्म. तर हे गव्हाचं अतिसूक्ष्म पीठ म्हणजे मैदा झाला. आता मैदा पुन्हा पाण्यात कालवला आणि त्याचं सत्व मी वेगळं काढण्याचा प्रयत्न केला तर तो सूक्ष्मातिसूक्ष्म असं होईल. ते म्हणजे हे जसं आहे ना, तर ते अतिसूक्ष्म भाग जो आहे ना तो हा मनापर्यंत मनाचं पोषण करण्यासाठी वापरला जात असतो. हा जो अतिसूक्ष्म भाग आहे त्याच्यापासून मन बनत असतं. विचारांचा मनाशी खूप संबंध असतो. आपण जे विचार करत असतो हे सात्विक, राजसिक की तामसिक, म्हणजे खा प्या आणि मजा करा किंवा बुद्धीचा वापर करतो, हृदयाचा वापर करतो, काही भावनांशी संबंधित असतं, काही विचारांशी संबंधित असतं. हे सगळं जे असतं त्याचा सात्विक, राजसिक आणि तामसिक अशा पद्धतीने विचार करायचा. विचार सात्विक, आहार सात्विक, विचार सात्विक, कृती सात्विक. आहार राजसिक, विचार राजसिक, कृती राजसिक. आणि तामसिक मध्ये आहारच जर तामसिक असेल तर त्याच्यापासून विचार माझे तामसिकच तयार होणार आणि त्याचं रूपांतर कृतीमध्ये जे होतं ते सुद्धा तामसिकच होणार. यावरातलं आणखीन एक उदाहरण आहाराच्या संदर्भातलं सात्विक, राजसिक आणि तामसिकचं उदाहरण देतो तुम्हाला. म्हणजे हा संबंध कुठे येतो तो समजेल. संस्कार बदलले की विचार बदलतात, संस्कार बदलले की परिणाम बदलतात.
दूध घेतलंय, अगदी गाईचं दूध आहे, देशी गाईचं दूध आहे, ते दूध मी तापवल्यानंतर त्याच्यावर साय आली, हे साय मी विरजणासाठी टाकली, त्याच्यात दही घातलं, नंतर त्या दह्याचं रूपांतर मी घुसळून लोण्यामध्ये केलं, ताकामध्ये केलं, हे लोणी पुन्हा मी आटवलं आणि त्याचं तूप तयार केलं. आता ही जी दुधापासून तुपापर्यंतची आणि तुपावर असलेली साय, तुपाची साय वरची, आता तुपामध्ये वरची साय वेगळी असते आणि खालची खरपूस पण वेगळी असते. आता ह्या दोन पदार्थांमध्ये फरक पडतो. वरची साय जी आहे ती पचायला जड असते आणि खरपूड जी आहे पचायला आणखी हलकी असते, कारण ती अग्नीच्या जास्ती जवळ असते. अग्नीचा विचार आपल्याला इथे करावा लागणार. तर ही जी चेन तयार झाली खाद्यपदार्थांची, दुधापासूनचे खाद्यपदार्थ, त्याच्यात हे जे तूप अंतिम बनलेलं आहे हे 7व्या गुणाचं आहे. दूधच घेतलं, दूध गरम केलं, नंतर ते आणखीन आटवलं तर त्याचं बासुंदी होत जाते. आता ही थोडीशी राजसिक झाली, पचायला आणखीन जड झाली. त्याच्यामध्ये मी आणखीन आटवलं आणि त्याचा खवा तयार केला. हा खवा मी उन्हात ठेवला आणि त्याची पावडर तयार केली. आता ही जी पावडर आहे त्याचं मी चॉकलेट तयार केलं. दुधापासून तर हे सगळं मी अगदी घरच्या घरी चॉकलेट बनवू शकतो. तर ही जी चेन सुरू झाली पदार्थांची दुधापासून बनवलेल्या, ही राजसिक चेन झाली. संस्कार बदलले की परिणाम बदलणार. आणि चॉकलेट खाणं हे राजसिक गुणाचं आहे. आणि दूध घेतलं, दूध गरम केलं, दूध गरम झाल्यानंतर त्याच्यात मी लिंबू पिळलं, दूध नासवलं, दूध फाडलं आणि ते टांगून ठेवून त्याचं पनीर तयार केलं आणि या पनीराचे रसगुल्ले तयार केले, तर हे तामसी गुणांचे होतात. आणि आहारात सुद्धा असा आपण विचार करत असतो, सात्विक, राजसिक आणि तामसिक. आपल्याकडे दसऱ्याच्या वेळेला 3 देवींचा उत्सव असतो. दसरा हा 3 देवींचा उत्सव आहे. 9 दिवसाचे नवरात्र आहे. पहिले 3 दिवस सत्वगुणाच्या सरस्वतीचे असतात, नंतरचे 3 दिवस हे महाचे असतात आणि नंतरचे महाकालचे असतात. आता सरस्वती जी सांगितलेली आहे पांढरी शुभ्र, तिचा हंस जो आहे हा सुद्धा पांढर, गळ्यात मोत्यांची माळ, पांढरं पांढरं पांढरं, शुद्ध शुद्ध शुद्ध, सात्विक सात्विक सात्विक. आता तिचा नैवेद्य नुसतं दूध हा तिचा नैवेद्य आहे. महालक्ष्मी ही थोडीशी सावळ्या वर्णाची आहे, सावळ्या वर्णाची आहे. तिला सगळे उपभोग तिच्या समोर आहेत. छान पदार्थांची रेलचेल आहे. गळ्यात असंख्य प्रकारचे दागिने आहेत, हातामध्ये आभूषण आहेत, कमरेमध्ये मेखला आहे, दंडावर बाजूबंद आहे, डोक्यावर शृंगार आहे, अत्यंत तलम भरजरी साडी नेसलेली ती आहे. लक्ष्मी नैवेद्य आहे हा दुधापासून तयार केलेले पेढी किंवा श्रीखंड किंवा लाडू हा तिचा आहार झाला, हा राजसिक स्वरूपाचा झाला. आणि महाकाली जी आहे, आता ही महाकाली कुठे जे आपल्या भारताचा विचार केला तर आसाम, बंगाल हा जो भाग आहे, नैऋत्य भारत आपण ज्याला म्हणतो, तिथे या महाकालीचं प्रस्थ, कलकत्ता, बंगाल हा जो भाग आहे तिथे ही महाकाली जास्ती आहे, प्रस्थ जास्ती आहे. हे जे महाकाली आहे तिच्यासाठीचा नैवेद्य काय आहे तर तिच्यासाठी मांसाहार हा सुद्धा नैवेद्य आहे. ती दिसायला काळी कुट्ट आहे, म्हणजे आमचा जसा विठोबा आहे ना तशी ही महाकाली आहे. काळी कुळकुळीत आहे, ओठ मात्र तिचे लाल आहे, जीव अशी सळसळती जीव, लवलवती जीव, अशा जिभेतून जणू काही अग्नीच बाहेर पडतोय. डोळे असे लाल आणि मोठे, हातामध्ये त्रिशूल घेतलेला आणि प्रत्यक्ष शिव तिच्या शरीरावर, शिवाच्या शरीरावर ही महाकाली नृत्य करताना दाखवलेली आहे. हे तामसी गुण आहे, हा रुद्र अवतार आहे. मग हे जे आहे मग तिचा नैवेद्य पनीर आहे, रसगुल्ले आहेत. तुमच्या लक्षात येते का की हा ईशान्य भारतामध्ये महाकालीसाठीचे हे सगळे पदार्थ तिथे चमचम असेल, बंगाली खाजा असेल, हे सगळे पदार्थ हे तामसी गुणांचे सांगितले. म्हणजे आहाराचा देवत्वाशी संबंध, आहाराचा मनाशी संबंध, त्याच्यावर असलेल्या संस्कारांशी संबंध येत जातो आणि आपले परिणाम बदलत जातात. आहाराचा मनाशी संबंध हा राजसिक स्वरूपात सांगितलेला आहे. आहार मुळात राजसिक आहे. 6 चवी, त्याला काय 50 पदार्थांची आरास, ते आता हल्ली बकासूर थाळी वगैरे, ही रावण थाळी, 50 पदार्थ, 40 प्रकारच्या वाट्या, भातांचे 6 प्रकार, चपात्यांचे 8 प्रकार, असे काय काय प्रकार दाखवतात. साले 10 प्रकारची, पक्वान्न मिष्ट, असं सगळं असतं. हा राजसिक प्रकार झाला आणि ह्याला रजोगुण प्रधान मानलेला आहे. आहार हा मुळातच रजोगुण प्रधान आहे. आता रजोगुणमध्ये सत्व रज, रज रज आणि रजतम असं सुद्धा आपल्याला फरक करता येईल. आता आहारामध्ये शाकाहार समजा जर घेतला, अत्यंत शुद्ध सात्विक शाकाहार, तर हा रज रज झाला. आता या शाकाहारामध्ये
फक्त दूध घेतलं किंवा फक्त फळ घेतली तर तो रजत आला, पण तो सत्वगुणाशी संबंधित झाला. रज सत्व असा आहार म्हणजे उपवासांचे पदार्थ जे असतात हे सगळे सत्व रज सत्व गुणात्मक असतात. मध्यम आहार जो आपण वरण भात आहे, आमटी भाजी आहे, चपाती भाजी आहे, फुलका आहे, हे जे सगळे पदार्थ हे रज झालं. आणि रजतमामध्ये गुलाबजाम हे आणखी जे तामसी प्रकार आहेत, नॉनव्हेज सगळा आहार जो आला हा सगळा रजतमो गुण प्रधान असा आलेला आहे. म्हणजे मुळात आहार हा रजो गुणाचा सांगितलेला आहे. निद्रा आणि मन झोप जी सांगितलेली आहे त्याचा मनाशी संबंध. झोप हा मनाशी संबंध तमो गुणाने जोडला जातो. तमो गुणाने प्रधान झोपणं, काम करणं आणि ध्यान करणं. सकाळ, दुपार, संध्याकाळ इथे सुद्धा सात्विक, राजसिक आणि तामसिक आहे. सकाळची ब्राह्मण मुहूर्त हा जो वेळ आहे हा सात्विक वेळ सांगितलेला आहे. काळ अवस्थाश्च पृथक काळ सकाळ जो आहे हा सात्विक सांगितलेला आहे. मध्यम जो आहे पैसे मिळवण्यासाठी चरितार्थासाठी आपण सगळीकडे कामं करत जातोय हा सगळा काळ जो आहे हा राजसिक काळ. आणि संध्याकाळनंतर हा तमो गुण सुरू झालेला आहे. झोपण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू झालेली असते. सूर्य अस्ताला गेलेला आहे. सगळे पशुपक्षी त्यांनी आपली कामं थांबवलेली आहेत. निसर्गामधला सत्वगुण खूप कमी झालेला असतो आणि मग या तामसी गुणांचं कार्य वाढत जातं. म्हणजे बाह्य शक्ती, वाईट शक्ती आपण ज्याला म्हणतो. आणि म्हणून आपल्याकडे वाईट शक्तींचं निराकरण व्हावं यासाठी घराच्या बाहेर जाऊन एक तुळशीकडे दिवा लावला जातो. बाहेरची लक्ष्मी बाहेरची पीडा बाहेर राहो, घरातली लक्ष्मी घरात राहो. शुभम करोति कल्याणम आपण म्हणतो ना, हे सकाळी नाही म्हणायचं, हे संध्याकाळच्या वेळेला म्हणायचं. काय म्हणतो आपण ते? शुभम करोति कल्याणम आरोग्यम सुखसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय असा आपण श्लोक म्हणतो. घरातली लक्ष्मी घरात राहू दे, घरच्या धन्याला सुख समृद्धी आयुष्य आरोग्य मिळू दे आणि बाहेरची पीडा बाहेर राहू दे. आता इथे दोन नमस्कार आपण करतो. एक घरातल्या देवाकडे आपण दिवा लावतो, हा सत्वगुणी दिवा असतो. आणि जो बाहेर तुळशीकडे लावतो हा तमोगुणी दिवा असतो आणि तो वाईट शक्तींसाठी असतो. विषय संदर्भ आला म्हणून मी फक्त सांगतोय की हा तमोगुणाशी संबंध कुठे येतो तर आपल्याला दोघांनाही शांत करायचंय, दोघांनाही नमस्काराने वश करता येतं. सत्वगुणाला सुद्धा नमस्कार आदरार्थी संबोधन जर वापरलं तर आपल्याला देव सुद्धा मदत करतात. मित्रांना सुद्धा असा खांद्यावर हात घालणं, नमस्कार करणं, काय यार जरा चिल मार असं आपण म्हणतो ना मित्रांकडे सुद्धा. मग हा सत्वगुणाने मी मैत्री वाढवतो. आणि काही जण जे असतात अगदी तुम्हाला दुसऱ्या शब्दात सांगायचं तर काही गावगुंड असतात, काही मवाली असतात, काही तगी असतात. समाजामध्ये आपल्या शेजाऱ्यांमध्ये सुद्धा काही अशी मंडळी दिसतात. त्यांना सुद्धा सलाम साहेब सलाम, काय म्हणताय, मस्त मस्त तुझ्या दिसला नाही तुम्ही. यांच्याशी काही वेळा सुरक्षित अंतर ठेवून पण आपल्याला व्यवहार करावे लागतात. तमोगुणाला सुद्धा जिंकून घ्यावं लागतं आणि त्यांना अति नम्र व्हावं लागतं. तर आपली काही कामं अगदी चिरमिरी देण्याएवढी नाही म्हणत मी, परंतु जर काय मग काही होत असतील तर ती ओळखीने पण अशी तमोगुणात्मक ओळख सुद्धा काही वेळा हवी. त्यांना सुद्धा शरण जायला लागतं आणि शरण गेल्याशिवाय तुम्हाला अभय मिळतच नाही. त्यामुळे शरण जावं लागतं. तुम्ही मोठे असं सुद्धा म्हणताय. वीर सावरकरने देखील त्या इंग्रजांना तुम्ही खूप मोठे आहात, तुमचं राज्य खूप मोठं आहे, मी क्षुद्र पामर आहे, मी आता काही करणार नाही असा माफीनामा सुद्धा दिलेला होता ना. काही वेळा तमोगुणात्मक कामं करावी लागतात. शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील असे काही वेळा त्या आलमगीर त्याच्या दरबारामध्ये जाऊन प्रत्यक्ष सुरुवातीला म्हटलंय, परंतु नंतर त्याची स्तुती सुद्धा केलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा तमोगुण व्यवहारामध्ये वापरायचा असतो. तो आहाराशी संबंधित असतो हे फक्त सांगायचंय. आणि ब्रह्मचर्य जे आहे याचा मनाशी सत्वगुण आपल्याला जर वाढवायचा असेल, मनावर जर संयम आणायचा असेल, मनात जर चांगलेच विचार निर्माण करायचे असतील, ध्यान धारणा साधना उपासना करायचे, प्राणायाम करायचंय, व्यायाम करायचाय, मनातले विचार स्थिर ठेवायचे आहेत तर तुम्हाला या ब्रह्मचर्याचा अभ्यास करावा लागतो. हा उपस्तंभामध्ये सांगितलाय आणि हा सत्वगुण प्रधान सांगितलाय. तर तुमचा आहार जर सत्वगुणी असेल तर ब्रह्मचर्य याची नीट जोपासना केली जाणार आहे. आणि मुलं जी असतात ना ही अत्यंत चांगली आहे. आपला पहिला आश्रम जो सांगितलाय हा ब्रह्मचर्याश्रम असा शब्द वापरलेला आहे. तिथे शिक्षण घ्यायचंय 0 ते 25 हा जो वयोगट आहे हा ब्रह्मचर्य वयोगट सांगितलेला आहे. 25 ते 50 हा रजोगुण सांगितलेला आहे, गृहस्थाश्रम. आणि सगळ्यात श्रेष्ठ गृहस्थाश्रम सांगितलाय. त्याच्यात पैसे मिळवायचे, दुसऱ्यांना द्यायचे, समाजाची धारणा करायची, राष्ट्राला मदत करायची, हे सगळं या ब्रह्मचर्याश्रमानंतर येणाऱ्या गृहस्थाश्रमामध्ये येतं. आणि त्याच्यानंतरचं वार्धक्य वानप्रस्थाश्रम म्हणजे काय, तमोगुणी झाला. मग तिथे क्षयाकडे वाटचाल सुरू झाली. आता क्षय म्हणजे आसक्ती, काही
पाय आतमध्ये पण आहेत, काही पाय बाहेर जायच्या तयारीत पण आहेत. रोगांची सुरुवात झालेली असते, मिळवलेलं सगळं तिथे डॉक्टरला द्यायचं असतं. असा हा तिसरा आश्रम आहे, वानप्रस्थाश्रम. वय वर्ष 50 ते 75 आणि 75 ते 100 हा चौथा आश्रम संन्यास आश्रम. आणि यामध्ये पूर्ण वैराग्य, संसाराचं लक्ष पूर्ण काढून घ्यायचं आणि पूर्ण जबाबदारी मुलांवर सोपवून टाकायची आणि आपण निवृत्त व्हायचं आणि वेगळा विचार करायचा. हा त्या आश्रमाचा विचार आहे. आपण कधीतरी या आश्रमांचा सुद्धा स्वतंत्ररित्या अभ्यास करूया. तर ह्या सगळ्यांचा आपल्या जीवनाशी, रोजच्या जीवनाशी संबंध येत जातो. सगळ्यात मोठा आनंद कशात आहे हो? सगळ्यात मोठा आनंद शब्द मी वापरतोय. आनंद सगळ्यात जास्ती आहे खाण्यामध्ये. इथे सुरू होतो आहाराचा मनाशी संबंध. आनंद हा मनाची निर्माण झालेली भावना आहे. समाधान ही मनाची निर्माण झालेली भावना आहे. पोट भरणं, पोटभर जेवणं, आज मस्त तुडुंब जेवलो, आज मनासारखं जेवलो, प्रसन्न आहे, काय हवं ते मागून घे, हा जो विचार येतो हा खाण्यामधला आनंद आहे. तो गोपाल कृष्ण देखील त्या द्रौपदीकडे जेव्हा त्या वनामध्ये गेला, द्रौपदीची थाळी सगळ्यांना माहिती आहे. त्या थाळीला चिकटलेलं हे चिंचेचं पान असतं फक्त, आणि ते पान खाऊन सुद्धा तो कृष्ण असं म्हणतोय, वा मी आज मस्त तुडुंब जेवलो. आज छोट्याशा गोष्टीत सुद्धा आनंद जर पूर्ण मिळायचा असेल तर भगवान कृष्णांचा आनंद जर मिळाला तर कृष्ण भक्तांना सुद्धा तो आनंद ट्रान्सफर होणार आहे. म्हणून ते जे ऋषी आलेले होते परीक्षा देण्यासाठी, त्यांचं पोट भरलं आणि ते तिथूनच त्या नदीवरनं आंघोळ करायला गेलेले, तिथूनच पसार झालेले. आनंद सगळ्यात मोठा खाण्यामध्ये आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाणं हा आनंद आहे. आणि एक विचार जर केला तर सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत जी झिक 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 आपण करतो, सकाळी उठतोय, ते धावतोय, नवीन कपडे घालतोय, काय गाडीला किक मारतोय, गाडी पुसतोय, जातोय पैसे मिळवण्यासाठी, सगळं चाललंय. अर्थ 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्याच्यातला हा अर्थ पुरुषार्थ जो आहे, पैसे मिळवायचे आपल्याला, श्रीमंत व्हायचं आहे. आणि हा आयुर्वेदातला विचार, अध्यात्मातला विचार, भारताचा विचार सांगितलेला आहे. सगळी देवळं संपन्न असली पाहिजे, सगळीकडे गायींची सुलभता असली पाहिजे, सगळीकडे स्थावर जंगम मालमत्ता असली पाहिजे, राजवाडे असे सगळे चकचकीत असले पाहिजे, अंगावर भरपूर दागिने असले पाहिजे. हा रजोगुणात्मक विचार देखील भारतीयांचाच विचार आहे. असं कुठेतरी गुहेत राहिलेत आणि अर्धवट कपडे घातलेले, आता तर ती फॅशनच फाटक्या तुटक्या कपड्यांची आहे. परंतु तुम्ही जर देवतांचा विचार केला, सगळे मस्त दिसतात, सगळे देखणे कपडे उत्तमात उत्तम जे असतात, हे यांचे कपडे, आभूषण, वस्त्र, अलंकार, हे सगळं राजवाडे, तो जो ऐष्ठाट जो दिसतो हा सगळा अनुभवायचा असतो आणि हे सगळं मिळवायचं असतं. याला पुरुषार्थ म्हटलेला आहे. हा अर्थ हा पुरुषार्थ आहे. तर हे सगळे पैसे आपण मिळवतोय कशासाठी? तर खाण्यामध्ये घालवण्यासाठी. पैसे काही खाता येत नाहीये. पैशांनी मला अन्न विकत घेता येतंय, पैशांनी मला पदार्थ विकत घेता येत आहे. आणि अर्थात ते पदार्थ जर सात्विक असतील तर त्याच्यापासून आहार सात्विक होणार आहे आणि मग तो आनंद आपला जास्ती पटीने वाढणार आहे. तेव्हा पहिला आनंद खाण्यामध्ये आहे. दुसरा आनंद फिरण्यामध्ये आहे. मजा करायची, खाओ पिओ ऐश करो असं म्हणतो आपण. मग आता काही जणांना बाहेर फिरण्यात आनंद आहे, काही जणांना घरात कामं करण्यात आनंद आहे, काही जणांना व्यायाम करण्यात आनंद आहे, काही जणांना जिम मध्ये जाण्यात आनंद आहे, काही जणांना योग प्राणायामामध्ये आनंद आहे, फिरण्यामधला आनंद. काही जण गावामध्ये सकाळी फिरायला जातात, काही जण देशामध्ये देशांतर्गत प्रवास करतात, काही जण बाह्य देश, सगळे देश बघून येतात. प्रत्येकाला जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात असं जे म्हणतात माऊली. या फिरण्यामध्ये आनंद असतो. जग बघतो आपण आणि जगाचा संदर्भ, तिथे आनंद कुठे शोधतायत लोक, याचा अभ्यास करण्यासाठी पण फिरायचं असतं. म्हणून फिरणं हा सुद्धा पुरुषार्थ म्हणायला काही हरकत नाही. आणि तिसरा आनंद लोटण्यामध्ये आहे. लोटायचं, मस्त झोप झाली पाहिजे. पैसे मिळवतोय ही चांगली झोप सुद्धा लागली पाहिजे. नाहीतर खाली सगळ्या पैशांच्या राशी, आज ईडीची धाड पडणार आहे, उद्या इन्कम टॅक्सची नोटीस येणार आहे, परवा चोरांचे भय राहणार आहे, परवा अग्नी माझ्या घरात पेटणार आहे आणि मिळवलेले सगळे पैसे दागिने जळून जाणार. आज आता अग्नितांडव किती सुरू झालं बघा ना. 5-6 दिवसामध्ये तुम्ही टीव्हीवरच्या बातम्या जर वाचल्या तर तिथे आगीची तांडव खूप झालेली आहे. ही विशिष्ट काळाचा तो विशिष्ट परिणामच असतो. हा जो होळी पौर्णिमेचा सीझन आहे, अग्नी देवता ही वृद्ध झालेली आहे, क्रुद्ध झालेली आहे आणि हिला शांत करण्यासाठी त्या होलिकोत्सव केला जातो आणि मग तिला वेगवेगळ्या पदार्थांच्या आहुत्या घालून शांत केलं जातं. 15 दिवसापूर्वी आगी लागलेल्या नव्हत्या कुठे. जगाचा विचार करा ना.
काळ हा जो विचार सांगतोय मी आता हा जळण्याचा काळ आहे म्हणून तर होळी उत्सव ह्या महिन्यामध्ये येतोय आणि तिला शांत करण्यासाठी नमस्कार तिला दूध घालायचंय तिला पुरणपोळी घालायची हे जे काही आमच्याकडे खेळ खेळले जातात कोकणामध्ये होळी हा महत्वाचा आणि मोठा उत्सव आहे दैवी काही गोष्टी ज्या करायच्या असतात गावासाठी सामुदायिक स्तरावर त्या होळीच्या वेळेला त्या होळीच्या खुंटावर केल्या जातात आणि प्रत्येक गावामध्ये असा एक होळीचा खुंट असतो तिथे सगळ्यांनी एकत्र यायचं आणि गावाच्या भल्याचा विचार करायचा अचरा नावाचे गाव आहे आमच्याजवळ तिथे गाव पळण असतं एक तोफ लागली की तिथलं त्या क्षणाला सगळ्यांनी गाव सोडून जायचं 3 दिवस गावाच्या बाहेर जाऊन राहायचं वेशीच्या बाहेर जाऊन राहायचं आणि गाव सगळं पूर्णपणे रिकामं करून टाकायचं आयसोलेशन क्वारंटाईन अख्खं गाव क्वारंटाईन गावात राहायचंच नाही कोणी सगळ्यांनी बाहेर जायचं आरोग्याचा विचार त्याच्यामध्ये आहे मला काय सांगायचं तर हे सगळं फिरण्यामध्ये लोळण्यामध्ये पण आनंद आहे लोळत राहा आणि ते गाढव सुद्धा लोळतं बघा भरपूर काम करणारा सगळ्यात मोठा प्राणी आणि गरीब प्राणी जर कोणी विचाराल तर ते गाढव आहे गाढव त्याची विश्रांती जी असते ती कुठेतरी उकिरडा असतो कुठेतरी राख डाळून टाकलेली असते होळीनंतर जी असे रस्त्यावर कुठेतरी कचरे पडलेले असतात त्याच्यात हे गाढव असं मस्त वेगळी ताणून देत असतं चारी पाय आकाशाच्या दिशेने आणि मस्त असे ओरडत त्याचा मस्त टाइमपास लोळण्यामध्ये आनंद अशी गाडू आमच्याकडे सुद्धा अंतरुणात सकाळी 8 वाजता दिसतात अरे उठ रे आता जायचंय ना तुला कॉलेजला असे म्हणणारे जे लोळणारे असतात हा लोळण्यात सुद्धा आनंद असतो आपण हा आनंद पुढे बघणार आहोत या लोळण्यातला आनंद आपल्याला शास्त्रीय दृष्टीने कसा करता येऊ शकेल यासाठी लोकांगण आणि प्रदक्षिणा असे 2 विचार आहेत लोळण्यामधनं सुद्धा आरोग्य कसं आपण मिळवू शकतो ते आपण बघणार कुत्रा माणूस सुद्धा असं लोळतो मस्तपैकी असं ताण देतो सकाळी उठल्यानंतर आपण असं आळस देत नाही का आळस देण्यामध्ये सुद्धा आनंद आहे हो जशी दृष्टी असेल ना तसं म्हणजे मी असं हाताची घडी करून बोलतोय आणि मी असं छानपैकी आवेशात बोलतोय राज ठाकरे जसं बोलतात अटल बिहारी जसे बोलतात किंवा बाळासाहेब ठाकरे जसे बोलतात हे हा जो आवेश आहे बोलण्यामधलं चैतन्य जे आहे हे सुद्धा याच्यातही आनंद असतो बघण्यामध्ये सुद्धा आनंद असतो बोलण्यातही आनंद असतो आणि मौनातही आनंद असतो बोलणं हे काही वेळा रोग निर्मितीचं कारण असतं टोचून बोलणं घरातलं टोचून बोलणं शिक्षकांनी टोचून बोलणं मित्रांनी टोचून बोलणं हे रोग असतो हा हे रोगाचा हेतू आहे तू तसाच काही फरक पडणार नाही घट्टम हे जे बोलणं आहे ना ते बोलणं कुठेतरी इन्सल्टिंग हर्ट होणार असतं बोलणं हा एखाद्या रोगाचा हेतू असतो त्याने मला असं म्हटलं म्हणजे काय तुझ्याकडनं माझी अपेक्षा अशी नव्हती तू असं बोलशील असं वाटलेलं नव्हतं हे जे सगळं बॉन्डिंग असतं ना या बॉन्डिंग मध्ये आपलेपणा आणि परकेपणा आणि त्याच्यात निर्माण झालेले शब्द म्हणजे बोलणं हा हेतू झाला बोलणं ही चिकित्सा पण आहे येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य आश्वासित करणारं जे वाक्य आहे हे बोलणं देखील शांत करणारं असतं किंवा चिकित्सा स्वरूप वापरता येतं घाबरू नकोस काही नाही हा साधा आजार आहे हे अगदी 2-4 औषधं घे 8 दिवसात बरा होणार आहे आणि ते डायबिटीज वगैरे सगळं मनाचं काढून टाक असं जेव्हा एखादा वैद्य पाठीवर हात ठोकून जेव्हा रुग्णाला सांगतो तेव्हा ते जे आश्वासन असतं तो जो स्पर्श असतो ते जे बोलणं असतं ती जी देहबोली असते ती सुद्धा आनंद देणारी असते आनंद मी म्हटलं तसं बोलणं आणि काही वेळा मौनात राहा बोलू नका नवरा घरात आल्यानंतर बायकोने काही टिक पहिली 15 मिनिटं त्याला विश्रांती घेण्यासाठी द्या तो बाहेरनं त्याच्या सगळ्या जगातनं आलेला असतो अनेक विचार त्याच्या डोक्यामध्ये असतात योग जरा हातपाय धुऊ दे टीव्ही समोर आपणच त्याला टीव्ही सुरू करून द्या त्याला कोणतं चॅनल हवं असं विचारा आपणच त्याचं चॅनल लावून द्यायचं मी तुम्हाला चहा आणून देतो आणि तो एक 10 मिनिटं स्थिर झाल्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते प्रपोजल त्याच्याकडे नेऊन द्या मुलांच्या मागण्या असतात काही त्यावेळेला द्या परंतु आल्या लगेच दूध काढायच्या अगोदरच पाणी त्याला विचारायच्या अगोदरच जर सांगितलं झालं आज उशीर किती वाजले आज यायला नको तुम्हाला लवकर आपण जायचं ठरवलं हे अशा पद्धतीने जर आल्या जर त्या नवऱ्याचा उद्धार नवऱ्याचा व्हायचा व्हायला पाहिजे असं नाही बायको सुद्धा आज बाहेरनं काम करून येते तिला सुद्धा 10 मिनिटं तिला सुद्धा जेवणामध्ये मदत हा जो काही कनेक्शन बॉन्डिंग जे आहे ना बोलण्यावर अवलंबून असतं त्यामुळे बोलणं हा रोगाचं कारण आहे बोलणं ही चिकित्सा पण आहे आणि न बोलणं हे पथ्य सुद्धा सांगितलेलं आहे आनंद आपल्याला कसा मिळवायचा आहे हे आपण ठरवायचं आहे आपण पुढच्या स्लाइडवर मन चंगा तो कटोरी में गंगा असं म्हटलं जातं
मनामध्ये जर तुमचा आनंद असेल, चंगा म्हणजे मस्त बिनधास्त. मी असं विचारलं माझ्या पेशंटमध्ये, मी सांगतो, कोणी विचारलं कसं आहे असं जर विचारलं, मस्त आहे असंच उत्तर दिलं पाहिजे. तो कटोरी में गंगा. कटोरी म्हणजे चर्मकार समाजाचे तांबडं कामवणारी जी मंडळी असतात त्यांच्यासमोर एक असं दगडाचं पात्र असतं, ज्याच्यात ते पाणी ठेवतात आणि त्याच्यातनं ते तांबडं असं बुडवून काढत असतात. तर ते जे पाणी आहे त्याच्यातलं समोरचं पाणी हे वेगवेगळ्या प्राण्यांच्या चामडं त्याच्यात बुडवून ठेवून ते जे काही त्याच्या समोरचं जे पाणी असतं, जर मनात विचार वाईट नसतील तर ते सुद्धा गंगाजल म्हणून, मी असं डोक्यावर प्राशन करून घेतलं तरी सुद्धा हॅड असं न म्हणता ती गंगा म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. मन चंगा तो कटोरी में गंगा. म्हणजे राज ठाकरेचं जे विधान होतं, मला असं हर्ट झालं आतमध्ये. गंगा हे अत्यंत पवित्र, माते समान मानणाऱ्या भारतामध्ये काही मोठ्या गोष्टी आहेत. राष्ट्रमाता असं म्हटलंय, गोमाता, गंगा माता, भूमाता, हे जे काही आहे ना वर्णन, ते जे एकदम अटॅच आहेत झालेले. आणि त्या गंगेच्या पाण्यावर जे प्रदूषण झालेलं आहे, गंगेचं पाणी अशुद्ध असेल पण पवित्र आहे. मग ती जी काही राज ठाकरेंची जी ऍक्शन करून त्यांनी जी काही गंगेला दूषण दिलेली आहे, हे या राजकारण्यांचं अपयश आहे, म्हणून त्यांना ते विचार कसं करावं असं वाटलं. पण मला राग 100% आला. मी हे असं खरमरीत पत्र लिहायचं ठरवलेलं, परंतु मी माझ्या मनावर संयम आणला. असू दे, ते त्या आवेशात बोललेले आहे. गंगा माताच त्यांना त्यांचे विचार स्थिर करायला देऊ. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु असं म्हणून समोरच्या बाईत नळाला आलेलं म्युन्सिपाल्टीचं पाणी देखील माझ्या अंगावर उडवून मी जणू काही गंगा स्नानाचा आनंद घेतोय. असा आनंद मी माझ्या बाथरूम मध्ये सुद्धा गंगा आनंद करू शकतो. हा विचार देणारा भारतीय त्याच्या मागची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा महत्वाची. म्हणजे ते हॅड असं म्हणून त्या बाळा नांदगावकरचा जो त्यांनी अपमान केला, हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना असं बोलणं हे थोडंसं चुकीचं, हर्टिंग असं मला वाटलं. आणि त्याने सगळ्या भारतीयांचा 50 कोटी भारतीय किंवा जे विदेशी नागरिक त्या गंगेमध्ये स्नान करायला जे आले, ह्या सगळ्यांचा तो अपमान आहे असं मला वाटतं. असो, मन चंगा तो कटोरी में गंगा. मग ते साधं तांबडं बुडवलेलं पाणी जे आहे ना, ते सुद्धा मला गंगेप्रमाणे पवित्र आहे असा भाव मनात जर ठेवला, अहो साधं पाणी हातात घ्या आणि त्याच्यावर मंत्र म्हणा, संकल्प करा, मन चंगा. आता हे पाणी माझ्या हातात आलेलं आहे, आता हे साधं पाणी राहिलेलं नाही. केमिकल अनालिसिस H2O असंच असेल. आणि स्विमिंग टँक मधलं पाणी आणि वाहत्या नदीतलं पाणी ह्याच्या जमीन आसमानाचा फरक आहे. आणि ती पुन्हा गंगा आहे. आणि गंगेतलं आज सगळे सायंटिस्ट जगातले येऊन त्याचा अभ्यास करतायत. मधलं पाणी, त्या किनाऱ्याचं पाणी, आतलं पाणी, ह्या सगळ्यावर परीक्षण होऊन ती परीक्षण सगळ्या व्हॉट्सअप मेसेजवर येऊन सुद्धा तुम्हाला फक्त भौतिक पाणी आणि भौतिक अस्वच्छता दिसते असं करून नाही सांगणार. तुम्हाला त्याच्यातला महत्वाचा गाव आहे. आता चंद्रभागेमध्ये वारकरी, एवढे लाखो वारकरी जातात आणि त्या चंद्रभागेमध्ये डुबकी मारतात. काय उद्देश काय आहे? त्या चंद्रभागेमध्ये जाऊन अंग बुडवून यायचं, गोदावरीमध्ये जाऊन पाय बुडवून यायचे, गंगेमध्ये जाऊन पवित्र होऊन यायचं. ते पाप किती धुतलं जातंय महत्वाचं नाही, मनातली भावना महत्वाची आहे. आणि भावना, मन चंगा तो कटोरी में गंगा. तर तुम्हाला प्रत्यक्ष तिथे गंगा जलच पाहिजे अशातलाही भाग नाही. तुम्ही भाव निर्माण करा, हातामध्ये पाणी घ्या आणि संकल्प करा. अकाल मृत्युहरणम सर्वव्याधी विनाशनम विष्णू पादोदकम तीर्थे जठरे धारयाम्यहम स्वाहा, हा संकल्प झाला. आणि मग ते प्यायचं. आता हे तीर्थ झालं. पाण्याचं रूपांतर माझ्या संकल्पाने तीर्थात करू शकतो. आणि हे तीर्थ जेव्हा पोटात जातं तेव्हा तेच H2O औषध म्हणून काम करत असतं. नुसतं डोळ्यावर पाणी मारा. मध्यंतरी मी कथा वाचली, त्या कथेचं बीज असं होतं की एक बिस्लरी पाणी जसं असतं, बॉटल वॉटर पाणी भरण्याचा कारखाना, हा स्वतः मालक. आणि तो मालक गाडीमध्ये त्याच्याकडे त्याचे क्रेट्स पण भरलेले आहेत. आणि हा लाखोंचा बिझनेस दिवसाचा करतोय. समोर बसतोय, ड्रायव्हर आहे आणि मध्ये ट्रॅफिक जॅम मध्ये याची गाडी अडकली. याच्या गाडीमध्ये सगळ्या पाण्याच्या बाटल्या भरलेल्या आहेत. आणि हा ट्रॅफिक जॅम मध्ये फसला. तो ड्रायव्हर पुढे गेला बघण्यासाठी म्हणून, का ट्रॅफिक जॅम झालाय म्हणून. मग हा मालक सुद्धा उठला, कोट्याधीश आहे, हा सुद्धा सगळं पुढे चालत होता. अचानक त्याला दुपारचं ऊन सहन झालं नाही आणि तो पडला तो गटारात पडला. आणि त्याला पाणी 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 असं तो मागतोय. पण आजूबाजूला जाणाऱ्या एकानेही त्याला पाणी दिलं नाही. आणि बिचारा पाणी कंपनीचा मालक पाण्याशिवाय तडफडत शेवटी त्या गटारातलंच पाणी शेवट कोणीतरी त्याच्या तोंडात घातलं आणि तीच गंगा म्हणून त्याचा तिथे मृत्यू झाला.
स्वतः पाणी निर्माण करणाऱ्या त्या कंपनीचा कोट्याधीश मालक शेवटचा क्षण त्याचा पाण्याशिवाय गेला, चांगल्या पाण्याशिवाय गेला. काय सांगायचंय, वेळ कोणावर कशी येईल काही सांगता येत नसतं. त्यामुळे आहे त्याच्यातला आनंद. त्यामुळे ते गंगेचं पाणी आहे की गटारातलं आहे विचार करू नका. आत्ता जे आवश्यक आहे प्रोक्षण करण्यासाठी, डोळ्याला लावण्यासाठी ते नलोदक असलं तरी ते चांगलंच काम करणार आहे. संकल्प आपला महत्वाचा असतो. त्यामुळे आपण खाताना मनातला विचार कसा असतो त्याच्यावर तसं त्या गंगेचं पाणी की कटोरीतलं पाणी, त्या तांबड्या बुडवलेलं पाणी, हा जसा विचार बदलतो तसाच विचार आहाराच्या बाबतीतही करावा लागेल. जगण्यामागचा मालवणी विचार. मालवणात आम्ही राहतोय. मी तुम्हाला ही एक स्लाइड फक्त दाखवतो आणि मी थांबतो, कारण आपल्याकडे प्रश्नोत्तरांसाठी आपण अर्धा तास आज वेळ देणार, कारण ही सिरीज सुरू राहणार आहे, आपली चर्चा सुरूच राहणार आहे. फक्त त्याच्यातला आनंद शोधण्याच्या ज्या जागा आहेत ना आहारातल्या, त्या आपण शोधणार. मालवणी भाषा जी आहे त्या मालवणी भाषेमध्ये खूप गोडवा आहे. आणि हा गोडवा कुठे येतो तर त्या भाषेमध्ये येतो. मालवणी भाषा जी आहे, मर्तलय तर 100%. 10 वर्ष आयुष्य कमी झाला तरी चला, पण मरण देत सगळा खाऊन पिऊन मराचा. हा आनंद आहे खाण्यामधला. मरणार तर 100% आहेच. 10 वर्ष आयुष्य कमी झालं तरी चालेल, मरून जाऊ दे सगळं, विचारच मी करायचा सोडून दिलेला आहे. सगळं खायचं प्यायचं ठरवलंय आणि माझं उरलेलं आयुष्य 50 वर्षांचं शिल्लक आहे, हे मला आनंदाने घालवायचं आहे. सगळ्यात मोठा आनंद खाण्यामध्ये आहे. याच्यातला मालवणी विचार मी फक्त तुम्हाला सांगितलं. मरणार तर 100%, मी सुद्धा मरणार आहे. कोणी डॉक्टर 100 वर्ष किंवा असा अमरत्वाचा कोश घेऊन आलेला नाही. भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम हे सगळेजण त्यांना शेवट देहत्याग करावाच लागला आहे. आपण पण त्याच मालिकेतले आहोत. घाबरलं, मनाला घाबरवलं की तुम्ही आजच मरताय आणि रोज मरताय. मालवणी भाषा ही जी आहे ना, अत्यंत समृद्ध भाषा आणि अत्यंत गोड भाषा, अत्यंत लाघवी भाषा. शिव्या असतील त्याच्यामध्ये, मी याच्यात मरांदेत सगळा, त्याचे मी शिरा पडांदेत सगळा माझा शब्द टाकणार होतो. शिरा पडो ही मालवणी शिवी आहे, परंतु गोडवा आहे. मुरून दे ही पण शिवीच आहे. मर मेल्या असं सुद्धा एखादी आई आपल्या मुलाला म्हणते, परंतु ते काय मर मेल्या म्हणजे खा आता गिळ असं म्हणून ती रागाने त्याच्या हातात तो लाडू, जो काय हट्ट केलेला ते चॉकलेट त्याच्या हातात कोणते, म्हणून त्या तिची इच्छा नसते. हा मालवणी भाषेतला गोडवा जो आहे ना, तो गोडवा आनंद निर्माण करणारा असतो. त्याच्यातल्या भावना महत्वाच्या असतात, शब्द महत्वाचे नसतात. मालवणी भाषेमध्ये हा विचार करायचा असतो की मागच्या भावना काय आहेत, ह्या मेंदूतनं निघालेल्या आहेत की हृदयातून निघालेल्या आहेत. मालवणी भाषा ही हृदयातनं निर्माण होते, मेंदूतनं नाही. तुम्हाला जर हे सगळं वाक्य जर इंग्रजीत ट्रान्सलेट करायचं सांगितलं मी, मर्तलय तर 100% करा, इंग्रजी ट्रान्सलेशन करा. 10 वर्ष आयुष्य कमी झालं, 10 म्हणजे 10, वर्षा म्हणजे वर्ष, आयुष्य म्हणजे आयुष्य कमी झालं तरी चला, चला म्हणजे चालू दे, चालेल, पण मरण देत सगळं. बाकीचा विचार मी आता करायचं दिलेला आहे, असं त्याचा अर्थ आहे. आता हे वाक्य जर इंग्रजी ट्रान्सलेट करायचं झालं बुद्धीचा विचार करून, तर तुम्हाला ते सगळे शब्द इंग्रजीत दाखवावे लागतील. ती पदरचना तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल. मग ते कर्ता, क्रियापद आणि हे सगळं भाव त्याचा कर्तरी प्रयोग बघेल आणि मग ते तुम्हाला हे मालवणी भाषा आहे ना, अशी उत्स्फूर्तपणे टाकून द्यायची की त्याच्यातला भाव महत्वाचा असतो. आणि तुम्हाला खाऊन पिऊन मराचा हे वाक्य शेवटचं असतं ना, हे असं हार्ट टचिंग असतं आणि त्याच्यातच आनंद जास्त असतो. त्यामुळे पथ्य संकल्पना आयुर्वेदात जी सांगितलेली आहे नाही असं नाही. काय खायचं काय खायचं नाही, लिस्टच मिळेल. तुम्ही आज 99% वैद्यांकडे जर गेला तर तुम्हाला ते सगळं पथ्यच सांगणार. मग दोडकं चालेल, पडवळ चालेल, भेंडी चालेल, वांग चालणार नाही, बटाटा चालणार नाही, टोमॅटो चालणार नाही किंवा चायनीज चालणार नाही. मी याच्यातलं काहीही सांगत नाही. मी म्हणतो सगळं खायचं, मनामधला भाव बदलायचा आणि हे सगळे पदार्थ खायचे. हे सगळे पदार्थ पचतात आणि सगळं चाललंय जग हे खाण्यासाठीच आहे. तीसभर पोटाच्या खळगीसाठी सकाळपासून रात्रीपर्यंत आपण जी काही टक 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 करतो, त्याचं सगळ्यात शेवटचं रूपांतर हे आनंदामध्ये व्हायला पाहिजे असतं. मालवणी भाषेतला दुसरा विचार एक आहे, पुरवून पुरवून खा, सगळा एकदम खाऊन खाई जायचा असा. मालवणी भाषेतली काही वाक्प्रचार आहेत जे व्यवहारामध्ये ऐकायला येतात. त्याचा मनाशी संबंध आणि आहाराशी संबंध आहे. पुरवून पुरवून खा म्हणजे वाईटचाच खा. आज घातलंच ना कशात सगळा एवढा सगळं मोठं भात कशात घेतोय, वाईट घे उद्या असा मा सगळं नारळ एकदम खाऊन जाऊ मोकळं होता. एक शिरवणी खायची. आता नारळ खाऊक सांगलो म्हणजे तो अख्खं नारळ एका वेळात खाऊक सांगलो नाही. आता पपई पिकलेली आहे घरातली, अख्खी पपई का एकदम येतानाच खायची काय? अरे त्याची भेजी करून आज थोडी खा, उद्या थोडी खा, परवा थोडी खा. याचं घड आमच्याकडे लागतात.
सगळी काही काय एकदम खायची पिकली म्हणा, आज 2 खायची, उद्या 2 खायची, परवा 2 खायची, असा पुरण खायचा असं म्हटलेलं आहे. पुरण शरीराला विचारून आतमध्ये किती गरज आहे, बाहेरच्याला किती गरज आहे, स्टॉक मध्ये किती आहे, भूक किती आहे आणि तुमची गरज काय आहे, ह्या सगळ्यांचा विचार करून पुरण खा असा शब्द तयार झालेला आहे. पुरण म्हणजे गरज आहे तेवढं, सगळा एकदम खाऊन खाई जायचा असा. आणि सगळा जायचा सगळ्यांचा एकच मार्ग स्मशानाकडेच जायचा. 4 जण दिसतले तेव्हा तुमचा ती वाट दिसतली. मालवणची मृत्यूवरची अशा काही कॉमेंट्स आपल्याकडे असतात त्याच्यातून मनातली भीती मृत्यूची कमी होत जाते. मला असं वाटतंय की आपण इथे थांबूया. इथनं मी फक्त सुरुवात करून दिली आहे की आनंद आपल्याला कुठे मिळू शकतो. मृत्यूच्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद असतो. त्याच्या पुढची स्लाईड फक्त कुठची आहे एवढं फक्त एकदा बघतो. आहे ती पण मराठी भाषेतलं एक म्हण इथे लिहून ठेवलेली. पोटभर वशदा खाऊन मरण्यापेक्षा पोटभर जेवण मिळलेला बरा. वशदा म्हणजे केमिकलची औषधं, ॲलोपॅथी औषध. पोटभर 12-12, 14-14, 16-16 गोळ्या, 22 गोळ्या खाणारा माणूस. कालच माझे पेशंट दवाखान्यात येऊन गेला. 22 गोळ्या म्हणाला रोज मी खातोय. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक. रक्त पातळ करणारी, जाड करणारी, काय कॅल्शियमची, बीपीची, थायरॉइडची सगळ्या प्रकारच्या गोळ्या खातोय. मी जेवतोय कधी हे सगळे गोळे खातोय तेवढं मी पाणी पितोय, जेवढं पाणी पितोय तेवढं मोठा जाता. ह्या सगळ्या करण्यापेक्षा मला असं वाटतं सगळा खायचा आणि एक दिवस जाऊचा जा पोटभर जेवायचा. हे औषधाप्रमाणे जेवण हे औषधं या जेवणाप्रमाणे खायला घातली जातात. इथला विचार थोडासा आपल्याला बदलायला पाहिजे. कमीत कमी पदार्थात जास्तीत जास्त पोषण हे फक्त मालवणी जेवणामध्ये असतं. हे कसं आहे ते आपण पुढच्या एप्रिल मधल्या दुसऱ्या गुरुवारी बघणार आहात. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त माणसांचे पूर्वज म्हणजे पुरवठ्याला येतात असे मालवणी पदार्थ मी तुम्हाला आहाराशी संबंधित असलेले काही मालवणी पदार्थ जे आहेत त्या पदार्थांची लिस्ट मी तुम्हाला फक्त दाखवतो. म्हणजे त्या मालवणी माणूस कसा आनंदी आणि कसा सुखी राहू शकतो आणि त्याच्यातच आरोग्य कसं दडलेलं आहे, त्याच्यामागचा विचार, थॉट, थिंकिंग प्रोसेस काय आहे ही महत्वाची आहे. फक्त पदार्थांची नावं सांगतो आणि मी थांबतो. उकड्या तांदळाची पेज, लोणचा आणि वालीची भाजी, 3 पदार्थांचं जेवण बास. मालवणी माणसाला चौथ्या पदार्थाची गरजच नाही. खडीच्या तांदळाची भाकरी आणि वाल्या नारळाची चटणी बास. 3रा पदार्थ नको. नाचणीची भाकरी आणि गोळ्याची भाजी बास. तिसरं प्रकारच नको. धुतलेल्या तांदळाचे घावण आणि नारळाचा रोस असली तर चटणी या चला. डाळ आणि भात बाकी काहीच नको मला दुसरा. उडदाची पिठी, फडफडीत भात आणि खाळातली कैरी बाकी माका दुसरं काय नको. नाचण्याची आंबील आणि चुलीत भाजलेलं जर खमंग पापड असलं माका दुसरा काहीच नको. हे सगळे पदार्थ हे एकदम घ्यायचे नाहीये. एक और, दुसरा और, तिसरा और, चौथा हे जे सगळे पदार्थ आहेत हे आयुर्वेदातलं सांगितलेलं लघु आहार आणि जास्तीत जास्त पोषण कमीत कमी पदार्थात आणि कमीत कमी खर्चात होणारे सगळे पदार्थ असतात. माणसं वाढली पेजेत पाणी वाढवा, तांदूळ वाढवण्याची आवश्यकता नाही. ते त्याच सगळीने काम करते. तुम्हाला घावन करायचे त्याच्यातच पाणी आणखी होतच जा. जे 5 घावन होणार होते त्याच्यात 8 घावन होऊन जातात. पीठ न वाढवता आणि त्याच पाण्यामध्ये 8 घावन सुद्धा तयार करता येतात. चटणी जरा घट्ट असते, घाला पाणी आणखी ती 5 जणांची 8 जणांना सुद्धा पुरू शकते. नारळाचा रस असेल तेच आहे. सोलकढी आहे ती सुद्धा अशीच आहे. कमीत कमी पदार्थात कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त पोषण देणारा मालवणी आहार कसा आहे आपण सविस्तर पुढच्या महिन्यात बघणार आहोत. इथे मी थांबतो. तुमच्या मनात प्रश्न असणारच आहे. 157 स्लाइड्स आहेत माझ्याकडे. अजूनही काही स्लाइड्स ऍड करायच्या राहिल्या आहेत. 40 स्लाइड्स आज झाल्यात. त्याच्यातल्या शेवटच्या 3 स्लाइड्सवर आपण पुन्हा बघणार आहोत पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी रात्री 8 वाजता. लिंक आपली तीच राहणार आहे. काय म्हणत ज्यांना प्रश्न आहेत त्यांनी हात वर करा. सर तुम्हाला सिलेक्ट करतील, विचारतील. कारण 3-4 जण पटापट माईक ऑन करतील तर डिस्टर्ब होणार. हात वर करा. असं जे चिन्ह आहे ना ते चिन्ह टाका म्हणजे आपल्याला विचारता येऊ शकेल. मी तुम्हाला समोरचं जे तुमच्या स्क्रीनवरचं नाव आहे ना ते मी नाव वाचून दाखवेन. मग त्या माणसाने प्रश्न विचारायचा. सगळ्यांना आत्ता संधी मिळेल लक्षातला भाग नाही, परंतु सगळ्यांच्या मनातले प्रश्न तुम्ही मला विचारणार याची मला खात्री आहे. त्यामुळे तुम्ही एखादा प्रश्न तात्पुरता सर्वात विचारून ठेवा. त्या प्रश्नाला अनुषंगिक प्रश्न जर पुढे माझ्या व्याख्यानामध्ये येणार असेल तर मी तसं सांगेन की या प्रश्नाचं उत्तर पुढच्या व्याख्यानामध्ये मिळणार आहे. विचारा प्रश्न. 9:30 पर्यंत आपण ही चर्चा वाढवणार आहोत. बबनराव पाटील काही प्रश्न विचारणार? तुमचा माईक म्यूट आहे, अनम्यूट व्हा.
बबनराव पाटील सरांनी नाव घेतल्यावर तुमचा माईक ऑन करा. माईक ऑन करा. बबनराव माईक ऑन करा. माईकच्या बटनावर एकदा क्लिक केलं की तो ऑन होईल. तोपर्यंत शुभदाताई तुम्ही विचारा प्रश्न. नमस्कार गुरुजी. नमस्कार. मी आज तुम्हाला व्हॉट्सअप केला होता. नेमकं मला आजच प्रॉब्लेम आला. तुम्ही वाचला असेल तुम्हाला. नंतर बोलला तरी चालेल. वैयक्तिक प्रश्न आपण नंतर घेऊ. वैयक्तिक प्रश्न नंतर घेऊ. फक्त तुम्हाला मी सांगितलं की मी पाठवलंय, तर त्याच्यानंतर मग आपण शेवट घेऊ. आणि असंच एकदम खूप छान झालंय. मना मन आणि आहार. ठीक आहे, आपण नंतर सर, राज ठाकरेंनी जी गंगेवर जी मिमिक्री केली ते योग्य होतं का? तर त्याच्याविषयी सगळ्यांना आपण हे करा. चुकीचं झालं ते. मला पर्सनल माझं मत सांगितलं की ती टीका चुकीची होती. गंगा मातेची अशी थट्टा करण्याची आवश्यकता काहीच नव्हती. आणि तो कलश म्हणजे मी जर राज ठाकरेंच्या ठिकाणी असतो, मला समजा ती आंघोळ करायची नाहीये, माझ्या मनात त्याविषयी घाण आहे, ते पाणी घाण आहे, पण ते पाणी मस्तकाला धरून जर ठेवलं असतं तर त्या कृतीमध्ये मला समाधान मिळालं असतं, बाकीच्याही आनंद मिळाला असता. मनातल्या भावना काही वेळा बोलतात. न बोलणं हे काही वेळा पद्धतच असतं. तसंच मला ते सांगायचं होतं की न बोलणं. मला काय म्हणायचं सर, आपण सगळ्यांनी याचा निषेध नोंदवला पाहिजे. एव्हरीबडी शूड याचा निषेध नोंदवला पाहिजे सगळ्यांनी. ओके सर, थँक्यू. येस. मंजुषा कांबळी. नमस्कार गुरुजी. नमस्कार. कुष्मांडा रस चांगला का कुष्मांडाची भाजी चांगली आहे? म्हणजे काय खायला पाहिजे? त्या कुष्मांड रसाबद्दल मला माहिती पाहिजे जास्त. कुष्मांड बाकीच्यांना समजेल अशा रीतीने सांगतो. कुष्मांड म्हणजे पोहाळा, जो आपल्याकडे घरामध्ये पाशिक नावाचा जो प्रकार असतो त्याला तो बांधला जातो. बली देण्यासाठी तो पदार्थ वापरला जातो. फळ असतं, पांढऱ्या रंगाचं फळ असतं. त्याच्यापासून आपल्याकडे पोहाळी पाक तयार केला जातो की आग्र्याचा पेठा नावाचा जो प्रकार असतो तो या कुष्मांड पोहाळ्यापासून तयार केला जातो. आयुर्वेदात हा सगळ्यात चांगलं टॉनिक जर कोणतं फळ असेल, महत्वाचं आणि मोठं फळ, तर त्याच्यात कुष्मांड सांगितलेलं आहे. बलवर्धक, ताकद देणारं फळ, सगळ्यात मोठं आणि मस्त हे कुष्मांड. उष्णता कमी करण्यासाठी त्याचा रस पण चालेल, त्याच्या वड्या चालतील, त्याची पेठा बर्फी चालू शकेल, त्याचा हलवा चालू शकेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारे तुम्ही खीर करून घेऊ शकता, चालू शकतो, काहीच प्रश्न नाही. तुमच्या आवडीनुसार. आता हा विषय आपण सविस्तर बोलणार आहोत की भाजी करून खायची की हलवा करून खायचा, रस करून खायचा की चटणी करून खायची, हे तुमच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. तुम्हाला ज्या पद्धतीत तो हवाय त्या पद्धतीत तुम्ही ते घेऊ शकता. आंबा आता कसा खायचा? आंब्याचं साठ म्हणजे आंब्याची पोळी पण करून खाऊ शकता, आमरस पण घेऊ शकता, आंब्याच्या फोडी पण खाऊ शकता किंवा आंबा असा चमच्याने सुद्धा खरवडून खाऊ शकता, आंबा पिळून सुद्धा चोखून खाऊ शकता. तुम्हाला ज्यात आनंद मिळतो तो तुमच्यासाठी आहे. आणि सर, तो रोज सकाळी घ्यायला पाहिजे असं वेळ आहे का? वेळ कुठली असली पाहिजे? असेल तर तो सकाळच्या वेळेला घ्यावा. पचायला पदार्थ जड असतात ते सकाळच्या वेळेला घ्यावे. सकाळचे पदार्थ पचवायला हलके जड असलेले पदार्थ सकाळी खायचे, कारण अग्नी सकाळी भरपूर असतो, त्यामुळे भूक वाढलेली असते, त्यामुळे सकाळी जड पदार्थ सगळे सकाळी खावे. जगदीप शिंदे. त्यानंतर बंड्यावारण. तुमचे हात इथे समोर दिसतात म्हणून मी नावं सांगतो, पुढच्याने तयार राहा. जगदीप शिंदे, काही प्रश्न असतात अनम्यूट व्हा आणि प्रश्न विचारा. हा, नमस्कार गुरुजी, खूप छान विवेचन केलं. मला एक विचारायचं, सध्याची जे जीवन चाललंय, आपण आता जो विषय घेतलेलाच आहे त्यानुसार अनुरूप खाणं आणि सध्या जे तेलाचा प्रश्न एक आहे निगडीत, तर त्याबाबत मार्गदर्शन केलं तर बरं होईल. हो, आपण तेलाविषयी खूप व्हिडिओ पण आहेत. आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या प्रदेशातलं तेल आपल्यासाठी चांगलं आहे. जसं मगाशी मी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये आपण आहोत, 3 प्रकारचे तेल आपल्यासाठी आहे. खोबरेल तेल, तीळ तेल आणि शेंग तेल हे आपल्यासाठी आहे. राईस ब्रान तेल, सफोला, करडई किंवा मोहरीचं तेल महाराष्ट्रामध्ये उपयोगाचं नाही. मग तुम्ही थंड प्रदेशात जा, तिथे उष्ण स्वरूपाचं तेल म्हणजे मोहरीचं तेल, सरसूचं तेल तुम्ही वापरता येऊ शकेल. परंतु आज कंपन्यांचं सफोला हे सगळ्यात सर्वोत्कृष्ट तेल असं सांगितलं जातं डॉक्टरांकडून. सगळ्यात निकृष्ट तेल आहे. पोषणाच्या दृष्टीने त्याच्यात पोषण मूल्य 0. त्यामुळे ज्यांना हृदयरोग खरोखरच, आता या हृदयरोगाविषयी मला काही गोष्टी करायच्या आहेत की हा खरोखरच हृदयरोग आहे की नाही, ते क्लॉट्स आहेत की नाही, ते ब्लॉक्स आहेत की नाही, स्टेंट बसवलेत की नाही, इथपासून माझ्या मनात शंका आहे. त्यामुळे मी ते हृदयरोग बाजूलाच ठेवा. तुम्ही तुमचं जेवण मस्त ठेवा. पारंपरिक तेल तुम्ही वापरा. पारंपरिक या शब्दाचा अर्थ असा आहे की तुमच्या लहानपणापासून तुम्ही जे तेल वापरलेलं आहे
खोबरेल तेल तुम्ही जर तुमच्या घरात खोबरेल तेल वापरलं, तुम्ही दक्षिण भारतामध्ये जा, तुम्हाला सगळे पदार्थ खोबरेल तेलातलेच. फोडणीचे पोहे देखील तुम्हाला खोबरेल तेलातलेच असतात. त्यांच्याकडचा हलवा, बासुंदी, गुलाबजाम हे सुद्धा खोबरेल तेलातच तळलेलं असतं. तुमची ट्रॅडिशन जी असते ना, त्या ट्रॅडिशन प्रमाणे तुमचं तेल तुम्ही वापरायला हरकत नाही. तुमच्या घरात आईने जे तेल खाल्लेलं आहे त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगतो, मी माझ्या आईच्या पोटात असताना आईने जे खाल्लंय ते माझ्यासाठी श्रेष्ठ आहे आणि ते माझ्यासाठी चांगलं आहे, योग्य आहे. धन्यवाद गुरुजी. हो. ओम नमस्कार. सुनील यारगट्टीकर त्यांनी नंतर तयार प्रश्न नमस्कार. नमस्कार. मी काय विचारतोय, तुम्ही 40 स्लाइड सांगितलात ना गुरुजी, ते 40 स्लाइड थोडे मला डिटेल, मी लेट जॉईन झालो त्याच्यामुळे मला ते समजतलं नाही, ते थोडं व्हॉट्सअपला टाकणार का आता तुम्ही? आता सर रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल, व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळेल. रेकॉर्डिंग मिळेल ना? ओके ओके चालेल. हा ते कुठे तुमच्या ह्याच्यात येऊन भेटेल का? आता इथे तुम्हाला जी लिंक येणार ना, तुमची लिंक मिळेल, तिथे तुम्ही तो जो अनघा रामाणी नावाचा जो नंबर आहे ना, तुम्हाला ज्या लिंक वरनं आता तुम्हाला जी लिंक पोहोचली ना तिथे नंबर दिलेला आहे. त्यांना वैयक्तिक पर्सनल मेसेज जर केलात ना तुम्ही, तर तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही ईमेलवर केलात तर तुम्हाला ईमेलवर ते पाठवलं जातं. रेकॉर्डिंग खूप मोठं असतं, एका तासाचं रेकॉर्डिंग काही MB मध्ये जातं, त्यामुळे ते व्हॉट्सअपला पाठवता येत नाही. ईमेलवर तुम्हाला ते शेअर करू शकतो. आणि एक प्रश्न होता, तुमच्या क्लिनिक मध्ये येऊन भेटू शकतो का ते? असं हो, भेटू शकता. त्यासाठी दवाखान्यात अपॉइंटमेंट घ्यायला लागेल, परंतु तो विषय आता आजाराशी संबंधित घेऊयाच नाही. खाण्याच्याच गोष्टींचा विचारण्यासाठी विचारलं, त्या गोष्टीसाठी विचारलं. बाकी काय नाही. कारण की आमचं माझं जेवण कधी कधी होतं, कधी दुपारी वाजता ते 3 वाजता होतं, रात्री 3 वाजता होतं, त्याच्यामुळे जेवणाचं काय शिकतंय ते बघूया. मनाचा संबंध मी तमोगुण सांगितला. रात्री म्हणजे तमोगुण, सूर्यास्तानंतर जर जेवला तर तमोगुण शरीरातला वाढणार. सूर्योदय ते सूर्यास्त यामध्ये जर जेवला तर तुम्हाला रजोगुण वाढणार आणि सकाळच्या वेळेला जर जेवला तर तुमचा सत्वगुण वाढणार. आपल्याला काय पाहिजे ते ठरवून आपण तसं. आता मिलिटरीमध्ये जी माणसं आहेत, सैनिक आहेत, ज्यांना हातात हत्यार दिला आणि त्यांना ठार मारायचंय समोरच्या माणसाला, तर त्यांनी रात्रीच खायला पाहिजे, नॉनव्हेज खाल्लं पाहिजे, दारू पिली पाहिजे, तर त्यांच्या मनात असा क्रूर भाव तयार होईल. आणि जे सात्विक आहेत, ज्यांना जप जाप करायचा आहे, होम हवन करायचंय, ब्राह्मण मंडळी जी आहे त्यांना नॉनव्हेज खायला सांगितलेलं नाही, कारण त्यांचं मन सात्विक बनलं पाहिजे. आणि जे सगळे नोकरदार, पगारदार वर्ग, क्लार्क, क्लेरिकल स्टाफ जो आहे हे सगळे राजसिक गुणाचे आहेत, त्यांनी मग सगळं जेवण घेतलं तरी चालू शकतात. येतो तुमच्या एकच सेकंद ना, मी आता नंबर शेअर केलाय, त्या नंबरवर फक्त तुम्ही मला हाय पाठवण्याचं सेशन टाका. एक हार्मनी विद्यावाचा ग्रुप आहे, आपला कम्युनिटी आहे, तर त्यावरती आम्ही सगळे युट्यूबचे लिंक्स आहेत, जुने पण सरांचे जे 11 सेशन झालेले आहेत ते, आणि आता हे नवीन सुरू होतील ही सिरीज, त्याचे तुम्हाला युट्यूब जे काही लिंक्स आहेत ते पाठवले जातील. ते इंडिव्हिज्युअल कठीण होईल, तर तुम्ही फक्त नंबर प्रत्येकाने मला आता मी पाठवलाय, अनंत म्हणून, प्रज्ञान म्हणून दिसेल, तर त्या नंबरला मला हाय पाठवा आणि आजचं सेशन अटेंड केलं का, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना लिंक मिळेल, कोणाला हवी असेल ती. ओके, थँक्यू सर, तुम्ही कंटिन्यू करा. येस, संतोष ठाकूर, गुणवंत पाटील. नमस्कार. नमस्कार बोला. जेवण करत असताना जर समजा ऍसिडिटी तर ते खर्च असू शकते का, की माझ्या पोटात जळजळ होते, की साधारण फिकी खिचडी जरी असली तरी तो भाव असला तर ते तसं होऊ शकतं का? हे होऊ शकतं. शरीरात जर अग्नी वाढलेला असेल, पित्त जर वाढलेलं असेल तर थोडीशी उष्णता ही त्या पदार्थाने सुद्धा वाढू शकते. म्हणजे हिरवी मिरचीला हात लावला तरी सुद्धा पोटात ऍसिडिटी वाढू शकते. दुसऱ्याला वडापाव खाताना बघून सुद्धा आपली ऍसिडिटी वाढू शकते. हा मनाशी संबंध आहे. त्यामुळे मनातल्या भावनांना कसं बदलायचं हे आपण पुढच्या सेशन मध्ये बघणार आहोत, की ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं की या गोष्टींमधनं आपण बाहेर पडू शकतो. म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनामध्ये असं एक वाक्य आहे की काही गोष्टी सोडवल्या की सुटतात आणि काही सोडून दिल्या की सुटतात, असं जर म्हटलं आपण तर तिखट खाणं ही कायमचं बंद करण्याची आवश्यकता नाही. तिखट खाणं ही कायम घ्यायची आवश्यकता नाहीये, पण बंद करण्याची आवश्यकता नाही. मला आता मी काल वडापाव खाल्ला, आता मला तिखट झालं, माझं आता पित्त वाढलं, आता मी आयुष्यात कधीच मी तिखट खाणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा करण्याची आवश्यकता नाही. आज मला त्रास झाला, कदाचित माझं काही चुकलंय, त्यामुळे मी उद्या मला वेगळ्या पद्धतीने मी जर घेतला आहार तर मग तो त्रास होणार नाही. जेवताना सुरुवात जर गोड पदार्थाने केली
नंतर आंबट पदार्थ खाल्ले, नंतर तिखट पदार्थ खाल्ले, आंबट, खारट, तिखट, तुरट आणि तिखट आणि तुरट, सगळ्यात शेवट तुरट, मग अम्ल लवचिक कशा, अशा पद्धतीने जर तुम्ही आहार घेतला तर जे तिखट येतं नाही मध्ये येतं. गोड आणि आंबट जर खाल्लं तर ते तिखटाला बॅलन्स करणार असतं. गोड, आंबट आणि खारट हे तिन्ही पदार्थ तिखटाला बॅलन्स करतात. त्यामुळे तिखट खायचं असेल तर पहिल्यांदा गोड, आंबट आणि खारट पदार्थ खाऊन घ्यायचे, मग तिखट पदार्थ त्रास देत नाही. त्यामुळे भेळेमध्ये गोडपणा, आंबटपणा आणि खारटपणा जास्ती असतो. त्यामुळे मग त्यातली जी मिरची असते ती जास्ती त्रास देत नाही. त्यामुळे तुम्ही युक्ती वापरायची. आयुर्वेद इज नथिंग बट युक्ती चिकित्सा. सगळं खायचंय, सगळ्याचा आनंद घ्यायचा आहे. कुठेही फार पथ्यामध्ये न गुंतता आपल्याला त्या पदार्थांचा आस्वाद असेल तर आपण तो नक्की घेऊ शकतो याची तुम्हाला मी खात्री देतो. आणि सविस्तर आपण माहिती पुढच्या सेशन मध्ये घेणारच आहोत. धन्यवाद गुरुजी. सर नमस्कार. नमस्कार, बोला. सर काल BP माझा 170 होता. हॅलो, हा बोला ना. हा, काल BP 170 होता. मग स्थानिक डॉक्टरांकडे गेलो. माझं खूप डोकं दुखत होतं काल. मग त्यांच्या काही मेडिसिन बरं होतं वाटलं मला, पण डोकं खूप दुखत होतं. डोकं दुखण्याची काही कारणं असतात. त्याच्यामध्ये तुमच्या आहारामध्ये झालेले बदल, तुमचं असलेलं कॉन्स्टिपेशन, तुमच्यावर असलेला ताण, तुमचं असलेलं जागरण, ही सुद्धा कारणं असतात. ब्लड प्रेशर वाढणं ही तुमची गरज असते. जे 170 झालं हे काही कायमस्वरूपी लाईफ लॉंग 170 नाहीये. हे काळजी गरज तुमच्या मेंदूला रक्त किती जोरात जातं एवढं फक्त समजलं जातं. यासाठी माझे रक्तदाब, BP आणि BP असे व्हिडिओज आहेत. तुम्ही आता जो नंबर तुम्हाला दिलाय ना या प्रज्ञान इन्स्टिट्यूटचा, तिथे मग त्या वेबसाईटवर माझे जुने व्याख्यान आहेत. 10-12 लेख आहेत माझे. लेख आणि व्याख्यान आहेत ब्लड प्रेशर या विषयावर. ती ऐकली की तुम्हाला फायदा होईल. ते तुम्ही जाऊन तिथे ऐकलत ना. बांदेकर सरांकडे भेटू शकते नंबर ना? हो, मिळू शकेल. कारण की व्हॉट्सअपला लिंक मध्ये आला नाही नंबर. येईल. हा जो चॅट बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये इथे एक नंबर दिलाय बघा तुम्हाला, 7039200152 7039200152. हा नंबर जो आहे ना हा प्रज्ञान नंबर तिथे आता आलेला आहे. 9/19 मेसेज आहे बघा. इनकॉल मेसेजेस मध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे. या नंबरला तुम्ही हाय करा, व्हॉट्सअप करा आणि त्यांना तुम्ही करा. तुमचे नंबर देऊन तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं जाणार नाही. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. प्रज्ञान नावाचा जो आता इथे नंबर तुम्हाला दिसतोय चॅटबॉक्स मध्ये नंबर आहे दिलेला, त्या नंबरवर तुम्ही शेअर करा तुमचे नंबर की तुम्हाला त्या गटामध्ये घेतलं जाईल. तुम्ही गटामध्ये आलात की तुम्हाला सगळे व्हिडिओ, माझे जुने व्हिडिओ आहेत ना ते सुद्धा तुम्हाला तिथे मिळणार आहेत. आणि विदाऊट एनी चार्जेस, कोणतेही चार्ज त्याच्यासाठी आम्ही करत नाही. तुम्हाला समजून घेणं सोपं जावं यासाठी ते केलेलं आहे सगळं. जान्हवी जोशी, काही प्रश्न विचारायचा आहे? मातोश्री, उमेश. नमस्कार गुरुजी. नमस्कार. जान्हवी. हा बोल. आहार घेताना मनाची स्थिती कशी असावी? म्हणजे साधारण आहार कधी एखाद्या दिवशी कमी जातो, कधी जास्त जातो. यावेळेला मनाची स्थिती तिथे जे असते की शरीरात काही बिघड झालेला असतो. छान. हे बघ, प्रत्येक वेळेची मनाची स्थिती वेगळी असते. आमच्याकडे कुत्रा होता, टिटू नाव होतं त्याचं. तर त्याला जेव्हा भूक लागायची ना तेव्हा तो भुंकायचा. आमच्याकडे मांजर आहे, ते सुद्धा असं म्याव म्याव पायात घोटाळत राहायचं. आणि मग त्याला आम्हाला समजतं की त्या मांजराला तर भूक लागलेली आहे. मांजराचं सुद्धा जे फिरणं असतं त्याच्या अंगावर नाव फिरवायला हवाय की माझ्या अंगावर त्याला बसायचंय, की त्याला पाणी हवंय, की त्याला ते खायला काही हवंय, हे त्याच्या आवाजावरनं कळतं. जसं ते आईला लहान मूल का रडतंय हे कळतं, तसंच नाही आपलं सुद्धा. आपल्याला नेमकी भूक किती लागली आहे, भूक आहे की तहान आहे, कोणता पदार्थ खाल्ला की मला बरं वाटणार आहे, हे सगळे मेसेज आतून आपल्याला मिळत असतात. जेवायला सुरुवात केल्यानंतर पदार्थ कोणते आहेत हे समजण्या अगोदर तुमची भूक असेल तेवढं जर तुम्ही जेवला की तुम्हाला सगळं पचणार. पण जर तुम्हाला भूक नाही आणि जर तुम्ही जेवला तर तुम्हाला अजीर्ण होणार, अपचन होणार. जेवायला सुरुवात केल्यानंतर मन प्रसन्न पाहिजे. एकदा खायला सुरुवात केली की मागचा पुढचा विचार अजिबात करायचा नाही. तांबडे डॉक्टर आठवायचे नाही, ॲलोपॅथी आठवायचे नाही, निसर्गोपचार आठवायचं नाही. समोर असेल त्याला नमस्कार करायचा, हर हर महादेव असं म्हटलं की सगळं पचून जातं. आणि खाल्ल्यानंतर विचार करत बसायचा नाही, मी उगाचच तो वडापाव खाल्ला, मी उगाचच तो रस्ता खाल्ले, मी उगाचच ते तिखट चटणी खाल्ली. आता ते एकदा पोटात गेलेलं आहे, बाहेर पडल्याशिवाय तुमची सुटका नाही.
मग विचार करू नका, विचार सोडून द्या त्याच्यातनं. तुमच्या मनाला तिथनं बाहेर काढा. आपला प्रॉब्लेम तिथे येतो की खाताना आमच्या मनात भीती असते. तुम्ही स्लाइड्स तुम्हाला दाखवणार आहे सगळ्या की काय नेमकं कुठे चुकतंय. खाताना जेव्हा मगाशी मी जसं तीर्थ घेतानाचा संकल्प सांगितला, मृत्यू आणणं म्हणजे माझे सगळे अकाली येणारे मृत्यूची कारण आहेत ती सगळी नाहीशी होणार आहेत. मी फक्त संसाभर पाणी पिल्यानंतर सर्व व्याधी विनाशनम, सगळ्या व्याधींचा नाश होणार आहे फक्त मी संसाभर पाणी पिल्यानंतर. ही ऊर्जा, हे चैतन्य, हा संकल्प, सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह एनर्जी मी जेव्हा तो घेतोय तेव्हा तिथे ती काम करत असते शरीरात आत जाऊन त्या इंद्रियांना, मनापर्यंत, आत्म्यापर्यंत, चैतन्यापर्यंत ही सगळी विचारधारा प्रक्षेपित होत असते. त्यामुळे मनात विचार करताना तुम्ही खाताना आता काय होतं की साईड आहे, तर आता दिसायला मी सांगतो तुम्हाला समोर छान ताट वाढलेला आहे पण त्यातलं मीठ म्हणजे ब्लड प्रेशर, वाटाणे म्हणजे गॅस, भात म्हणजे शुगर, तूप म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि लोणचं चटणी म्हणजे ऍसिडिटी आणि डाळ म्हणजे पित्त वाढतं. असं जर मनात तुमचे भाव निर्माण झाले तुम्हाला सगळा आनंद कसा मिळणार तुम्हाला जेवणातला. आणि मग तुम्हाला एकदा जे इम्प्रेशन डोक्यात बसलेलं आहे की डाळ खाल्ली की माझं पित्त वाढतं, मला गॅस होतं, भात मला पोटात गॅस होतं, जाडी वाटते, या सगळ्या संकल्पना काढून टाका. आणि या सगळ्या आपल्याला पाठीकोरी करायची आहे आणि पाठीकोरी करून जर तुम्ही नवीन शिकण्याचा काही प्रयत्न केला तर तुम्हाला चांगलं शिकता येईल. आधी विस्मृत झालेलं आहे, आधीचं काही गेल्या 25 वर्षातलं 50 वर्षातलं त्या पाठीवर लिहून ठेवलेलं आहे. पाठीकोरी केल्याशिवाय तुम्हाला चांगलं परत त्याच्यावर लिहिता येणार नाही. पुन्हा त्याच्यावर जुने संस्कार, जुने विचार तसेच ठेवून नवीन विचार जर त्याच्यावर इम्प्लॅन्ट करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आधीचही कळणार नाही आणि नवीनही कळणार नाही, तुम्ही कन्फ्युज व्हा. त्यामुळे मी तुम्हाला असं सांगेन, बेस लाईनला या, सगळे विचार बाजूला ठेवून द्या आणि मी आत्ता जन्माला आलेलं बालक आहे असं समजायचं. त्या बाळाला माहित नाहीये दूध प्यायचं असतं की पाणी प्यायचं असतं की नारळाचं मला भरवलं जाते की असं विचारच करू नका. मला आता जे मी त्याला नमस्कार केला की सगळे दोष निघून जातात. ओके, हे थोडक्यात संतुलित आहार, सक्रिय जीवनाचा आणि चांगल्या आरोग्याचा आधारस्तंभ आहे. एकदम बरोबर. आणि खेळाडू जे असतात, खेळाडू त्यांच्या शरीराची पण जी पद्धत असते त्यावेळी मनाचा आणि आहाराचा पण तिथे संबंध येतो का? नक्की नक्की. आपण हा पण विषय घेणारच पुढे. प्रत्येकाचा स्वभाव, त्या प्रत्येकाचा व्यवसाय आणि त्याचा आहार. आता बैठक काम करणारे आहेत त्यांचा आहार वेगळा असणार आहे, सर्व्हिसमध्ये जे आहेत त्यांचा आहार वेगळा असणार आहे, किंवा उभं राहून ज्यांना काम आहे किंवा हार्डवर्क ज्यांचं आहे त्यांचं काम वेगळं असणार आहे. आता लमाणी कामगार काम करतात. लमाणी हा आदर्श आहे, आहाराच्या बाबतीत लमाणी हा माझा आदर्श आहे. तर लमाणी माणसं जो आहार घेतात तो काही संतुलित असत नाहीये. ते स्प्राउटे, तुपाचा पदार्थ, गोड पदार्थ, 2 प्रकारच्या भाज्या, असं काही त्यांचं जेवण नाहीये. पण मला जे पाहिजे ती शेवटची एनर्जी, काम करण्याची शक्ती आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये ते रूपांतरित होत असताना त्यांची जी भाकरी आणि चटणी हे 2च पदार्थ त्यांच्या जेवणात मुख्य असतात आणि शिळी भाकरी ते खातात. पण रूपांतर ताकदीमध्ये करतात आणि आमच्यामध्ये आधी 10 पदार्थ खाल्ले तरी त्याचं रूपांतर काही ताकदीत होत नाही. त्यांच्या मनाचे विचार बदललेले असतात, त्यांच्या मनामध्ये भावना चांगल्या असतात. मी भाकरी खातोय मला ताकद येणार आहे, ह्याच 2 गोष्टी असतात. त्यांच्यात ते व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, किती ग्रॅम खाल्लं पाहिजे, माझं वजन किती, ते बदाम खायला पाहिजे का, हा विचार त्या लमाणी माणसांच्या डोक्यातच असत नाही. त्यामुळे ते जे खातात त्यांचं शरीर त्यांना अमृत तयार करून देतं. माती खाल्ली तरी अमृत करून देतं आणि आम्ही सोनं खाल्लं तरी त्याची चुकी होते कारण आमचे विचार चुकीचे असतात खाताना. धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू. येस. नमस्कार गुरुजी. नमस्कार, बोला. तर आपण शेंगदाणे तेल आपण कंपनीचं विकत घ्यावं की घाण्यामधलं ते घेणं चांगलं, जेवढं दुकानाच्या सुट्टाच्या गटात ते असं चांगलं का? भेसळरहित जेवण घेणं. आता मुंबईमध्ये समजा जर तुम्ही असाल तर मुंबईमध्ये तुम्हाला तेलाचे घाणे, ते काळा गांधी, इथे जे काही आहे प्रिन्सेस स्ट्रीटवर वगैरे किंवा तिथे तुम्हाला तेलाचे घाणे मिळतात. तिथे जाऊन तुम्ही तुमच्या समोर तेल काढून घ्या. कुडामध्ये सुद्धा तेलाचा घाणा आहे, सावंतवाडीमध्ये नाहीये, परंतु आजूबाजूच्या गावांमध्ये, छोट्या गावांमध्ये सुद्धा आता लाकडी तेलाचे घाणे आलेले आहेत. छोटं 20-25 हजाराचं सुद्धा आपल्याला घाणा घरात सुद्धा आपल्याला घेता येतोय. मी तर सांगेन इकडचे तिकडचे पैसे एखादी ट्रिप कॅन्सल करा आणि त्याच्यात तेलाचा घाणा, लोखंडी घाणा किंवा लाकडी घाणा विकतही मिळतो. 25 ते 30 हजारात मिळतो. 3 फेज पण मशीन लागत नाही, रेग्युलर तुमच्या पॉईंट्सवर ते चालतं. अर्ध्या तासात तुम्हाला जे तेल पाहिजे ते तेल त्या पद्धतीचं, त्याची उरलेली पेंड असते ती चटणी करण्यासाठी वापरा. बाकीच्या अन्नपदार्थात ग्रेव्ही म्हणून ती वापरू शकता. चांगलं होतं आपण तेल घरात तयार केलेलं तेल आणखीन चांगलं. खात्रीचं असेल घ्या, ब्रँडेड घ्या, पतंजलीचं घ्या. पतंजली कंपनी खूप चांगली कंपनी आहे, मी त्याचं निश्चित प्रमोशन करेन.
आणि त्यांचं तेल वापरायला हरकत नाही, दूध वापरायला हरकत नाही, त्यांचं तूप वापरायला हरकत नाही. मधाविषयी जरा मला खात्री जरा कमी वाटते, परंतु बाकीचे पदार्थ जे आहेत ते खायला काहीच हरकत नाही. ब्रँडेड घ्यायला असेल तर पतंजली ब्रँड नंबर 1 असं मी सांगेन. मुंबईमध्ये कुठे बोला तुम्ही घाण्यावर भेटेल तेल करून हे काळा रंग चिंचपोकळीला बघा. दादरला पण आहे, चौपाटी जवळ आहे, दादरला चौपाटी स्मशानाच्या अलीकडे आहे त्या कोपऱ्यावरती. मी बोलू? बोला. हा, मिस्टरांना खूप त्यांना डायबिटीस आहे आणि पित्त सारखं होतं त्यांना, मग आणि पित्ताशयाचे खडे पण आहे, तर काय करायचं? हे विसरून जायचे आजार. जे आजार असतात ते विसरल्याशिवाय हा बदलता येत नाही. तुम्ही ज्या पद्धतीत लेबल लावणार, एक गोष्ट सांगतो, हे जे काही लेबल डॉक्टरनी लावलेली लेबल आहे, तुम्हाला ब्लड प्रेशर आहे, तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्हाला खडा आहे, हे आता प्रत्यक्षात पेशंटला जर विचारलं तुम्हाला त्रास काय आहे, तर ते पेशंट म्हणतात आम्हाला याचा त्रास काहीच नाहीये, डॉक्टरने सांगितलं म्हणून, तपासलं म्हणून, रिपोर्ट केले म्हणून हे सगळे आजार असतात. एक गोष्ट सांगतो आणि आपण हे तिथे थांबूया, म्हणजे काय होईल तुम्हाला समजेल मी काय सांगतोय ते. एखादी गाडी आहे, या गाडीवर बोर्ड आहे, एसटी ची गाडी आहे, कुडामधनं ती जाणारी आहे, कुडा मालवण असा त्या गाडीला बोर्ड आहे, तर ही गाडी कुडावरनं सुटली की ती मालवणला जाणार हे सगळ्यांना समजतं. त्याचा ड्रायव्हर कोणी असू देत, कंडक्टर कोणी असू देत, पॅसेंजर कोणी असू देत, ती गाडी जाणार, त्या गाडीचं तिकीट ठरलं, त्या गाडीचे स्टॉप ठरले, त्या गाडीला वेळ लागणार तेवढं कळलं, किती वाजता निघणार, किती वाजता पोहोचणार हे याचं आरेखन झालं. हीच गाडी, त्याच नंबरची गाडी दुसऱ्या दिवशी पुढे सावंतवाडी या बोर्ड लावून निघाली, तर त्या गाडीचे पहिले निकष सगळे बदलणार आणि दुसऱ्या दिवशी सावंतवाडी बोर्डाचे निकष त्या गाडीला चिकटणार. तिसऱ्या दिवशी गाडी पुन्हा पंढरपूर अशी समजा लागली, तर ते सगळे नियम गाडीचे बदलले, कारण तुम्ही बोर्ड बदलला की नियम बदलले आणि दिशा बदलली सगळी. चौथ्या दिवशी ही गाडी नुसती तिथे उभी आहे, गाडीला बोर्डच नाहीये, तर मला सांगा ही गाडी कुठे जाईल? तिथं थांबणार नाही, ती गाडी कुठेही जाऊ शकेल. अच्छा, तसं कुठेही जाईल ना. जो गाडी बोर्डच नाही म्हटलं, तुम्हाला ती गाडी फिरवावी लागते. बोर्डच नसलं तर